सर्व त्यांनी कंपाईल केलं. त्यावेळेस विदिन 5 मिनिट्स आमचं डिसाईड झालं की आपल्याला हे पुस्तक करायचं आहे. आणि हा इतका इम्पॉर्टंट विषय होता, अजूनही इतका इम्पॉर्टंट विषय आहे की वॉर्स होत राहतात, युद्ध होत राहतात, लोक विनाकारण फार वाईट परिस्थितीत येऊन अतिशय दुःखद पद्धतीने त्यांचा बळी जातो. पण ह्याच्या बाबतीत फक्त वॉर आणि त्याच्या पॉलिटिक्सच्या व्यतिरिक्त त्याच्या मागे लपलेले किती स्टोरीज आहेत हे महत्वाचं आहे. म्हणजे फक्त पॉलिटिक्स बद्दल आपण कमेंट करून कोण रशिया आहे, कोण युक्रेन आहे, काय चालू आहे, काय नाही, युरोपचा त्यात काय भाग आहे, अमेरिका काय करते, तर ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन जी खरे ऍक्च्युली लोक आहेत त्यांच्याबद्दल कुणीतरी वाचणं महत्वाचं आहे. आणि जे अनफॉर्च्युनेटली आपल्या न्यूज आणि मीडियामध्ये आजकाल कोणी बोलत नाही. प्राईम टाइमच्या सगळ्या शोज मध्ये फक्त वर्ल्ड पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होते, पण एक सामान्य माणसाला आज काय त्रास होतोय या सर्व गोष्टींमुळे, भले ते युक्रेन रशिया असेल, आता घडतंय ते इस्रायल पॅलेस्टाईन असेल, किंवा आपलं इंडिया पाकिस्तान असेल, लोकांना किती त्रास होतो ह्याच्याबद्दल एक पुस्तक यावं आणि ते समोर जावं हे फार महत्वाचं होतं. आणि अभिनंदन देशमुख सरांचं की त्याचं पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. आणि आज आपण इथे सर्वजण जमलेलो आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण हे सर्वजण पार पाडू. थँक्यू. धन्यवाद. ज्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देतो. मला या निमित्तानं अखिलला एक अशी सूचना करायची आवडत की आपण दर कार्यक्रमाला असे मान्यवर बोलवतो की जे त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप उंची गाठलेलं काम त्यांनी केलेलं असतं, तर आपण असे करून बघूया की पुढच्या वेळेला त्यांचा सगळ्यांचा परिचय आपण प्रेक्षकांना प्रिंट करून देऊया सोबत. आणि मग इथे स्टेजवरून सांगताना किती सांगावं असा प्रश्न पडतो, कारण महेंद्र कदम सर इथे आहेत. BA आणि MA ला सलग 5 वर्ष प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यासाठी 10 वेगवेगळ्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी विद्यापीठाने त्यांना सन्मानित केलं होतं. एवढ्यावरती ते थांबले नाहीत, तर गेली 25 वर्ष ते अध्यापन करतात. 3 कादंबऱ्या, कथासंग्रह, समीक्षात्मक ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. आगळ या कादंबरीतली आजी कुटुंबाचं आगळ हा 10वीच्या अभ्यासक्रमातला पाठ आहे त्यांचा लागलेला. बहिरूरत्न दमाणी पुरस्कारांसह इतर बऱ्याच पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचं साहित्य विविध विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागलेलं आहे. तसंच UPSC लाही त्यांचं एक पुस्तक अभ्यासक्रमासाठी लागलेलं आहे. तर सर तुम्ही इथे उपस्थित राहायला मला आनंद वाटतो. भारत सासणे सरांचं नाव पुण्यात साहित्य परिषदेत या परिसरामध्ये अपरिचित असेल असं म्हणणं जर धाडसाचं ठरेल. 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कथाकार म्हणून सुपरिचित आहेतच. नवकथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपलं स्वतंत्र आपली एक स्वतंत्र शैली निर्माण करणारे कथालेखक म्हणून ते परिचित आहेत. ग्रामीण, आदिवासी, नागर असं समाज जीवन जगणारे, त्या विविध स्तरातले नागरिक, त्या विविध स्तरातली पात्र, त्या परिसरात जगणारी वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसं त्यांच्या कथांमधून आपल्याला भेटतात. 9 दीर्घकथा संग्रह, 8 लघुकथा संग्रह, मुलांसाठी लिहिलेली 9 पुस्तकं, शमशेर कुलूप घरे ही गाजलेली मालिका त्यातली गाजलेलं पात्र, 5 नाटकं अशी त्यांची साहित्य संपदा आहे. आणि अजूनही काही आगामी पुस्तकं येऊ घातलेली आहेत. व्होलोडिमर प्रत्युल युक्रेनच्या पश्चिमी प्रांतात लिव्हिव इथे जन्माला आलेले व्होलोडिमीर यांनी आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय कायदे याविषयी अभ्यास केलेला आहे. पुढे त्यांनी युक्रेनच्या कॅबिनेट ऑफ मिनिस्टर्स मध्ये काम सांभाळलेलं आहे. युक्रेनियन थिंक टँकसाठी, इंटरनॅशनल सेंटर ऑफ पॉलिसी स्टडीज साठी त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2015 मध्ये ते श्रीलंकेला गेले आणि तिथे काम सांभाळत असताना 2020 साली कोविड काळात त्यांनी युक्रेनियन नागरिकांना दूतावासाचे प्रतिनिधी म्हणून सहकार्य केलं आणि त्यानंतर ते 2020 पासून भारतामध्ये कार्यरत आहेत. सो आय लिटल बिट इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू आवर ऑडियन्स, व्हॉट यू हॅव डन अँड हाऊ यू केम टुवर्ड्स इंडिया. सो थँक्यू अगेन, वॉर्म वेलकम टू यू. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत गौतम गंगवाले सर. माजी राजदूत आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आहेत. भूतानमध्ये त्यांनी राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. 2013ला चीनच्या घुसखोरीनंतर परराष्ट्र खात्याच्या स्तरावर झालेल्या चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. पाकिस्तानमध्येही भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या घडामोडी होतात त्यांचे अभ्यासक म्हणून ते परिषद पुण्याचे सुपुत्र आहेत. हे एक अजून
आवर्जून असं वाटतं. आणि लक्ष्मीकांत देशमुख सर हे माजी IAS अर्थात सनदी अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त आणि क्रीडा आयुक्त अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांना आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. आणि मगाशी मी जे सुरुवातीला प्रस्तावनेत उल्लेख केला होता की विविध सामाजिक जबाबदारीची कामं त्यांनी पार पडली, जसं त्यांनी लिहिलं तसं त्यांनी प्रत्यक्ष कामही केलं. तर त्यातल्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलींचा जनन दर सेक्स रेशो वाढवल्याबद्दल पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 2018 मध्ये बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आजवर त्यांची 31 मराठी, 5 इंग्रजी आणि 2 हिंदी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांना राज्य शासनाचे 3, मसाप पुणेचे 5, मसाप औरंगाबादचे 3 आणि इतर वाङ्मयीन संस्थांचे 2 डझनाहून अधिक म्हणजे जवळजवळ 24हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. इन्कलाब विरुद्ध जिहाद, हरवलेलं बालपण ज्याचा उल्लेख मगाशी केला, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, गाव विकणे आहे, मधुबाला ते गांधी, पाणी पाणी, अंधेर नगरी, यंग इंडियाचा ग्रुप सेल्फी, बखर भारतीय प्रशासनाची, स्त्री सुक्त आणि नंबर 1 हे त्यांची काही लोकप्रिय पुस्तकं आहेत. याखेरीज उर्दूचे 2 शायर कैफी आझमी आणि साहिर लुधियानवी यांची चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत. आणि मराठीत क्रीडा कथा हा गूढकथेसारखा नवा साहित्य प्रकार त्यांनी सुरू केला, रुजवला. मराठीच्या भल्यासाठी या मराठीचा विकास करणाऱ्या संस्थेचे कार्याध्यक्ष ते आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सक्तीनं मराठीचा कायदा मंजूर करून घेण्यात पुढाकार घेऊन त्यांनी आंदोलनही केलेलं आहे. सध्या देशमुख सर हे महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अलीकडेच त्यांनी शासनाला मराठी भाषा धोरणाचा अंतिम आराखडाही सादर केलेला आहे. 2023 मध्ये वेदनेचा क्रूस, गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा, आणि आता युक्रेन आणि रशिया युद्धावरच्या या 7 दीर्घकथांचा संग्रह फ्रीडम ऑन फायर हा प्रकाशित होतो आहे. सध्या ते काश्मीरवर 3 खंडातली महाकादंबरी लिहित आहेत आणि त्याचा पहिला भाग यावर्षी प्रकाशित होणार आहे. आणि डिसेंबर 2022 मध्ये डान्सिंग ऑन द बॉल ऑफ द डेथ स्पोर्ट्स फिक्शन आहे, हे प्रकाशित झालं. आणि इन्कलाब वर्सेस जिहाद ही 2 इंग्रजी पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली. त्याशिवाय मेरी आवाज सुनो हे हिंदी पुस्तक प्रकाशित झालं. याखेरीज ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे स्टार वर्ष शैक्षणिक सल्लागार होते. आणि श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थान समिती आळंदीचे सध्या ते विश्वस्त म्हणून काम पाहतात. हा सगळा परिचय वाचल्यानंतर देशमुख सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला दिवसाच्या 24 तासाला पुरवणी म्हणून अजून 10 तास मिळतात का? कसं जमतं, पण ते जमतं. याचा एक तो मी सुरुवातीचा उल्लेख केला असता छोटासा घेतलेला अनुभव म्हणजे अत्यंत काटेकोरपणे, अत्यंत नियोजनबद्धपणे आणि ठरवलेल्या वेळेमध्ये ठरवलेलं काम पूर्ण करण्याची त्यांची जी सवय आहे, त्यामुळे ही सगळी अचिव्हमेंट त्यांनी संपादित केलेली आहे. तर मी आता पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक प्रकाशित. Just come close, come close. थोड़ा जवळ या. Yes. Ready? Look here. खाली गेले. Sir. Sir. Yes. धन्यवाद. आणि यानंतर मी देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं स्वागत आणि नमस्कार. फ्रीडम ऑन फायर या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी माझ्या आणि अखिल भेकांच्या विनंती मानून आलेले अध्यक्ष
माननीय गौतम बोंबाले सर, माजी राजदूत, चीन, पाकिस्तान, भूतान व अन्य ठिकाणी काम केलेले ते आलेले आहेत. त्याचबरोबर दिल्लीला जो युक्रेनचा दूतावास एम्बसी आहे त्याचे द्वितीय सचिव व्लादिमीर पेतुला साहेब आलेले आहेत. आज खास दिल्लीहून आपल्या दुरुस्त करण्यासाठी आणि युक्रेनची बाजू किंवा मनोगत व्यक्त करण्यासाठी. आणि हे पुस्तक माझं कथासंग्रह असल्यामुळे भारत सासणे आणि महेंद्र कदम हे उपस्थित आले. त्यांचं मी स्वागत करतो. माझे मित्र अखिल मेहता आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, आज 24 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवशी हे पुस्तक प्रकाशित व्हावं हा माझा आग्रह होता अखिलला आणि अखिलने तो मान्य केला. आता 24 तारीख का? आपला कल्पना आपण पेपर वाचले असतील तर आज युक्रेनवर रशियानं जो हल्ला केला, आक्रमण केलं, त्याला 2 वर्ष काल पूर्ण झालं, 3रं वर्ष सुरू झालेलं आहे. 2 वर्षापूर्वी आजच्याच तारखेला पहाटे पूर्ण देशावर क्षेत्राचं लागून त्यांनी हल्ला केला होता आणि युद्ध सुरू झालेलं आहे. आणि गेले 2 वर्ष एक छोटा असलेला देश युक्रेन हा लढत आहे, अजूनही झुंजत आहे. आणि एक स्टेलमेटपणा म्हणण्यापेक्षाही युक्रेन अजून हरलेला नाही, हरणार नाही असं त्यांची जिद्द आहे आणि रशिया जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु हे विषम युद्ध आहे. एक अंडरडॉग विरुद्ध एक माहिती माणूस देश असा आहे, किंवा आपण म्हणतो का गोलित आणि लिलीपूटचं युद्ध आहे तसं आहे. परंतु लिलीपूट किती पराक्रमी आहे, किती देशाभिमानी आहे हे लक्षात येतं. आणि आज जगाला हे युद्धाची चिंता आहे आणि हे आउटकम काय निघतं ह्याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे. तर शेवटी जगाची जी एक वर्ल्ड ऑर्डर आहे जी द्वितीय महायुद्धानंतर सुरू झाली युनोच्या माध्यमातून, आणि अगदी व्हॅटिकन एक गावाचं जरी देश असेल आणि एक भारत चीन सारखा अगदी 140-50 कोटी देश असेल, ह्यांचा एकच फक्त युनोच्या त्या सेक्रेटरी काउन्सिलच्या आहेत, त्याला थोडासा विशेष आहे, तो फार मोठा अधिकार आहे. पण बाकी युरोचं जे कारभार चालतो तो अतिशय डेमोक्रेटिक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशी व्यवस्था आपण तयार केलेली होती की जगामध्ये दुसऱ्या महायुद्ध झाले, पहिलं मध्ये पाहिले, खूप संवाद झालेला आहे आणि त्यानंतर जगामध्ये असे युद्ध होता कामा नये, युद्ध होणं हे चुकीचं आहे असं एक माणसं तयार झाली होती. परंतु हेरारी म्हणतो की डोंट अंडर एस्टिमेट द स्टुपिडिटी ऑफ द ह्युमन बिईंग, म्हणजे माणसाचा जो वेडेपणा आहे त्या अंडर करता कामा नये. आणि माणूस वेळा झाला किंवा महत्वाकांक्षा अति झाली की काय होऊ शकतं याचे अनेक उदाहरण आपण पाहिलेले आहेत. जगामध्ये जितके युद्ध आज चाललेले आहेत महत्वाचे किंवा ह्यापूर्वी झालेले असतील, त्यामध्ये कुणाची तरी महत्वाकांक्षा, सत्ताकांक्षा, विस्तारवाद, एक्सपान्शन दृष्टिकोन, एक एखाद्या व्यक्ती आणि किंवा जुन्या इतिहासातलं काहीतरी एक मॉडेल पाहायचं आणि तसं आज परत व्हायला पाहिजे. एका आपण इतका महान होता, इतका मोठा साम्राज्य होतं, ते पुन्हा एकदा आपण निर्माण करायचा. म्हणजे साम्राज्यवादी वृत्ती ही दुसऱ्या महायुद्धानंतर निघून जायला पाहिजे विचारातून, परंतु अद्याप ती निघून गेलेली नाहीये, हेच त्याचं खरं कारण आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं विषय आहे. आणि म्हणून आज 24 तारीख हा आपला रिमाइंड करायचा आहे की आपल्याला जगामध्ये युद्ध नको, शांतता हवी आहे. आणि त्यासाठी बुद्धाचाच मार्ग आपल्याला अवलंबला पाहिजे हे कळावं. म्हणजे मराठी माणसाला कळावं, महाराष्ट्राला कळावं, भारताला कळावं, जगाला कळलं पाहिजे, प्रत्येक देशाला कळलं पाहिजे. आणि शेवटी युद्धानं कुठलाही प्रश्न सुटत नाही. आता युक्रेन युरोपचा एक भाग आहे, ईस्टर्न युरोपचा, त्याला लागून आजचा रशिया आहे. आणि ह्या दोन ह्याच्यामध्ये हा जो संघर्ष चाललेला आहे, आता लोक काय म्हणतात हे युक्रेन रशियन वॉर आहे, तर खरं तर हे असं वॉर म्हणता येणार नाही. कारण ह्या ठिकाणी दोघांनी युद्ध खेळत आहेत असं नाहीये. युद्ध एका देशाने दुसऱ्या युद्धात लागलेलं देश युद्ध आहे आणि त्यामागचं जे कारण आहे तुम्ही पुढे सांगणारच आहे. परंतु मला हे सांगायचं की मराठीमध्ये आपण युक्रेन युद्ध कथा काल बांधल्या वाटल्या. ह्याचं एकच कारण आहे की मी स्वतःला एक मराठी माणूस समजतो, भारतीय नागरिक समजतो, तसाच मी स्वतःला विश्व माणूस समजतो. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की आंतरराष्ट्रीय मानवतावाद आपण प्रमोट केला, आंतरराष्ट्रीय शांतता आपण प्रमोट केली पाहिजे जगात,
ह्याचे प्रयत्न केला पाहिजे. पंडित ते स्वप्न होतं, आपण ते खूप करत आहोत. म्हणून आपण जशी भूमिकाच म्हणतो ना G20 त्यामध्ये आपण काय होतं, वसुवैत कुटुंबकम, संबंध जग एक आहे, कुटुंब आहे. असं जर असेल तर मग जगामध्ये जे काय घडतं तिथं मानवतेचा प्रश्न येतो, माणसाचा प्रश्न येतो आणि माणसं कारण मारले जातात आणि त्यामागचं राजकारण असतं. राजकारण किंवा जिओपॉलिटिकल अनेक गोष्टी असतील, परंतु शेवटी एक ह्युमन पातळीवरची जी संवेदना आहे, जी शोकांतिका आहे, ही कुठेतरी एक लेखक मला व्यक्त करत गेले. आकर्षित कन्सर्न असल्यामुळे हे लिहायला सुरू केलेलं आहे. तुम्हाला कल्पना आहे की भारताच्या मागील शतकाच्या जे युद्ध लढले गेले युरोपच्या भूमीवर, पहिलं दुसरं युद्ध, ते आपण फारसं पाहिलं. फक्त आपले भारतीय सैनिक ते पाठवले गेले होते. त्या सैनिकांनी जे काही भोगलं ते सोडलं तर भारतीय लोकांना ऍज सच ह्याची आपल्याला फारशी झळ पोचली नाही. जी युरोपला युद्धाची भीषणता पाहिली होती तशी आपण भारताला अनुभव आलेला नाहीये. परंतु त्या काळात सुद्धा महात्मा गांधीच्या रूपानं युद्धविरुद्ध एक नैतिक आवाज म्हटला होता. ते असं म्हणाले की दुसऱ्या मध्याच्या पार्श्वभूमीवर, वॉर इज नॉट ए मॉरली लेजिमेट मीन्स ऑफ अचिव्हिंग एनिथिंग परमनंट. म्हणजेच कायमस्वरूपी काही साध्य करायचा युद्ध हा कधीच नैतिक मार्ग असू शकत नाही. आणि त्याने युद्ध सुरू होण्यापूर्वी हिटलरला अतिशय खरमरीत पत्र लिहिलं होतं आणि सांगितलं की तूच हे युद्ध थांबवू शकतोस आणि तू थांबवलं पाहिजेस. पण युद्ध महात्मा गांधी नैतिक आवाज ऐकण्याइतपत हिटलरचं मन संवेदनशील होता हा प्रश्न होता. त्यामुळे युद्ध सुरू झालं आणि त्या तो भीषण संवाद म्हणून त्यांनी अतिशय व्यथितपणानं पण आपल्या खास शैलीमध्ये त्याला असं सुनावलं. हिटलर पुन्हा दुसरं पत्र लिहिलं, तुमची युद्धाची ही राक्षसी कृती आहे व ती मानवतेला घातक आहे. खास करून जागतिक बंधुभावावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या नजरेतून पाहिलं तर अत्यंत चुकीची आहे. आज महात्माने जेव्हा जसं त्यांनी नक्कीच रशियाच्या राष्ट्राध्यक्षाला पुतीनला विशुद्ध नैतिक आणि मानवी भूमिका घेत नक्कीच सुनावलं असतं. पण आज जगामध्ये हा असा एक साथ घालणारा माणूस दुसरा झाला, मंडेला झाले असे म्हणतात, आज ते पण नाहीत, महात्मा गांधी पण नाहीत. आज असा संबंध जग त्याचा ऐकू शकेल असा नैतिक आवाज जगात कोणाचाच राहिलेला नाहीये. त्यामुळे आज जे घडतंय ते आपलं थांबवता येत नाही आणि मानवी शोकांत टळत नाही. ही खरं आपलं दुखणं आहे. तर युद्धाला नकार आणि शांततेचा पुरस्कार हे काम मानवी सुख दुःखाशी जोडून घेतले कलावंत लेखक करत असतात. जे स्वतः इस्रायल नागरिक आहेत आणि ज्यांनी इस्रायलच्या पॅलेस्टाईनबद्दलचं जे धोरण आहे ते कसं चुकीचं आहे असं सांगणारे जे सेपियसचे लेखक आहेत आणि आजचे सर्वश्रेष्ठ विचारवंत आहेत, युव्हाल नोहा हरेरी यांनी द एंड अँड द न्यू पीस ह्या एका लेखामध्ये, ते 2 वर्षापूर्वी आला होता अटलांटिका मासिकामध्ये, त्यात त्यांनी आपल्या 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी हे संदर्भ दिला होता. आज सांगितलं होतं की त्यांचं वाक्यच होतं, नेव्हर अंडर एस्टिमेट ह्युमन स्टुपिडिटी. आणि ते असं म्हणाले होते की द्वितीय महायुद्धानंतर एक जागतिक व्यवस्था स्थापित झालेली आहे जिचं तत्वज्ञान आहे की एक सार्वभौम देश, मग व्हॅटिकन सारखा एक शहराचा देश असेल, भूतानचा छोटा देश असेल, मालदीवचा छोटेसे बेट्स असतील किंवा भारत चायना सारखे 150-125 देश कोटीचे लोकसंख्या मोठे देश असतील, ह्या सर्व देशाचा एक सार्वभौम देश आहे. सर्वांना अधिकार आहे आपल्या पद्धतीने जगण्याचा, आपल्या पद्धतीनं वागायचा आणि आपलं परराष्ट्र धोरण हे इंडिपेंडेंटली करायचं. कुणाशी मैत्री करायची, कुणासोबत जायचं, कुणाचा कुठले मूल्य पाळायचे, हा प्रत्येक अधिकार दिलेला आहे असं ठरलं होतं. आणि एक सार्वभौम देश दुसऱ्या सार्वभौम देशाला विस्तारित धोरणाचा अवलंब करीत कधीही गिळंकृत करायचा प्रयत्न करणार नाही. परंतु त्यानंतर काय घडलं, तिबेटचा घास घेतला गेला भारताच्या सीमेचा आणि त्या ठिकाणी आपला काही करता आलं नाही. नंतर भारतावर आक्रमण झालं, आपला बराचसा भाग तिकडे गेलेला आहे. जन्माजन्म पाकिस्तान, आपला 1/3 पाकिस्तान POK घेतलेला आहे. म्हणजे हे सुरू झाले तिथपासून ते अफगाणिस्तान घ्या, व्हिएतनाम युद्ध घ्या, अशा अनेक युद्ध झालेले आहेत. आणि त्यामध्ये विस्तारवादी धोरण आणि महत्वाकांक्षा की जगानं आपलं ऐकलं पाहिजे, इतर देशाने आपलं ऐकलं पाहिजे की यू आर माय स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, हा देश बाजूचा आहे, तो आपला ऐकला पाहिजे. आणि त्यानं मी मोठा देश आहे, माझ्याकडे शस्त्र संपन्नता आहे, मी माझं तुम्ही ऐकलं पाहिजे आणि मला न विचारता तुम्ही इंडिपेंडंट काही करू नये. सर,
काल परवाच विजय गोखले साहेबांचा लेख आता टाइम्स इंडियामध्ये त्यांनी चीनच्या धोरणावर चर्चा केली. त्यात त्यांनी असं की आधी चीन मानत नाही की भारत हा एक मोठा देश आहे आणि त्यांची अशी इच्छा असते की भारतानं त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा त्याला त्यांच्या इंटरेस्ट विरुद्ध काही करता कामा नये असे सूचित केलेलं आहे. म्हणजे भारत हा एक मोठा देश असेल तर चीन मानत नसेल, तर रशिया आणि युक्रेनचा विचार केला तर रशिया युक्रेन हा देशाचा फार छोटा देश आहे तुलनेनं. त्या ठिकाणी हाच भाग चाललेला आहे. म्हणून विस्तारवाद, साम्राज्यवाद, स्पॅनिश ह्या गोष्टी बाहेर झालेल्या नाहीत. परंतु आज जगामध्ये पुन्हा एकदा डेमोक्रेसी असेल किंवा अन्य देश असतील त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा एकाधिकारशाहीची वृत्ती वाढत चाललेल्या आहेत. असं म्हणून की ह्या वर्षी जवळपास 50-60 देशामध्ये इलेक्शन केले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व ठिकाणी उजव्या वळणाचे एकाधिकारशाही वृत्ती विश्वासणारी माणसं घेऊन यायची शक्यता निर्माण झालेली आहे असं अनेकांचं मत आहे. त्यामुळे पुढील काळात जगात अतिशय वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. म्हणून जागतिक शांततेची हमी ठरू शकत नाही. जरी असला तर चार्टर असली ते होऊ शकत नाही. तर मानवी मूर्खपणा हा इतिहासाचा एक महत्वाचा कार्यकारी घटक आहे असं हरारी म्हणलेलं आहे आणि ते खरंच आहे. आणि त्यानं जेव्हा आक्रमण युक्रेनवर रशियानं तेव्हा 2 महिन्यात लेख लिहिला होता आणि ते म्हणलं की त्याने असं भाकीत केलं होतं आणि ते खरं ठरलं की आपल्याला पाहायचं आहे. ते असं म्हणाले होते, व्लादिमीर पुतीनच्या वाट्याला एक ऐतिहासिक पराभव येणार आहे. तो चकमक जिंकेल पण अंतिम युद्ध जिंकू शकणार नाही आणि हे व्हावं असं एक मानवता विषय ठरला माणूस लेखक म्हणून मला वाटतं. आता मी एक लेखक आहे. मी काही फॉरेन रिलेशनचा अभ्यास करणारा फार मोठा थोडंफार वाचन केलं, थोडा अभ्यास केलेला आहे. पण मूलतः मी युद्ध किंवा संघर्षाकडे मानवी अंगाने पाहत असतो की ह्या संघर्षात चूक कोण बरोबर कोण हे जरी आपल्याला ठरवता येत असलं, तसं सांगता जरी असलं, तर शेवटी जेव्हा माणसं सफर होतात, माणसाला त्रास होतो, माणसं मरतात, तेव्हा आपल्याला लेखक म्हणून व्यथित होतो. कारण प्रत्येक माणूस हा महत्वाचा आहे. शैलेंद्र म्हणल्याप्रमाणे हम पूर्व है, पूर्व वाले हर जान की किंमत जान से है. प्रत्येक माणसाच्या जीवनाची किंमत आहे आणि ती युद्धामुळे प्रश्नांकित होते की काही लोकांना तो अधिकार नाही आणि त्याची मानसिक हरकत नाही असं जे म्हणतात ते चुकीचं आहे असं वाटतं. म्हणून हा जो संघर्ष आहे आणि ज्या संघर्षामध्ये युक्रेन लढत आहे तो लढाई खूप महत्वाची आहे. एक देश एखादा चांगला राष्ट्राध्यक्ष भेटल्यानंतर कसा त्याच्या नेतृत्वाखाली पेटून उठतो, देशप्रेमानं उठतो, जीवाची पर्वा न करता अगदी सामान्य माणसं देखील 1 महिना 3 महिने प्रशिक्षण घेऊन लढत आहेत आणि सातत्यानं नवीन माणसं त्यात सामील होत आहेत. 2 वर्ष झालेले अनेक माणसं आता बातमी वाचलेली 1 लाखापेक्षा जास्त लोक मृत्यू झालेला आहे. तरी फक्त 4 कोटीचा देश आहे युक्रेन, लक्षात घ्या. 1 लाख म्हणजे फार मोठी हानी झालेली आहे. तरी देखील हा देश लढत आहे. त्या जिद्दीला सलाम केला पाहिजे. आणि अर्थात रशियातही खूप मोठा विध्वंस झालेला आहे पण तो कळत नाही कारण तिथं बाहेर काही फारसं येत नाही आणि तिथले लोक देखील आवाज उठवत आहेत. आजचीच बातमी आहे की तिथल्या काही छोट्या मुलांनी प्रतिकार केला, आवाज उठवला रशिया विरुद्ध, रशियाच्या मुलांनी, म्हणून त्या लोकांना त्या मुलांना जेल केलेले तिच्या खटले भरणार आहेत आणि त्यांच्या आई वडिला म्हणे की तुम्ही मुलांना नीट वागवलं नाही म्हणून तुम्हाला आता तुमचा जो अधिकार पॅरेंटिंगचा आई वडील व्हायचा तो काढून तुम्हाला त्या मुलाला वेगळं करणार तुमच्यापासून, असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. अशी आजचीच बातमी आहे. तर हे अतिशय भयानक आहे. एक माणूस म्हणून, एक लेखक मला खूप हे संतप्त करतं, व्यथित करतं, हे महत्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की हे केलं पाहिजे. अशा वेळी कलावंताची भूमिका फार महत्वाची असते. लेखक, कलावंत, विचारवंत काम करत असतात. आणि मी त्यांना सांगतो की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आहेत, हे मूळचे एक विनोदी कलावंत होते, चार्ली चॅप्लिन सारखे. आणि फेब्रुवारी 2022 युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी मे मध्ये कान्स फिल्म फेस्टिवल भरला होता. त्याला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स ऍड्रेस केलं. त्यांचं जे भाषण आज युट्यूबवर अलोला इंग्रजी हिंदीमध्ये आहे ते इतकं अप्रतिम भाषण आहे की हे 21 शतकात ते सर्वात महत्वाचं आहे. एक राष्ट्राध्यक्ष जो कलावंत आहे, स्टेट्समन आहे आणि युद्ध नेतृत्व करणार आहे. एका बाजूने तो कलावंत आहे, 40 कुळीचा
दुसरीकडे तो युद्ध करणारा विन्स्टन चर्चिल सारखा एक महान मुत्सदी माणूस आहे आणि श्रेष्ठमंत आहे. त्याने जे भाषण केलेलं ते इतकं महत्वाचं होतं की त्यामध्ये त्याने एकच सांगितलं होतं, खूप काही त्याने बोललं होतं की त्यानं असं सांगितलं की तुम्ही दुसरं महायुद्ध आठवा, हिटलरनं काय केलं आठवा, आणि हिटलरचा जो ऑरा होता की हिटलर हा संबंध जग जिंकणार आहे, त्याचा हा ऑरा तरार काम कुणी केलं? चार्ली चॅप्लिननं केलं. तो 1985 मेला आत्महत्या केली आणि युद्ध संपलं. पण 40-41 हा आला सिनेमा, त्या सिनेमानं हा किती हे आहे, सामान्य माणूस आहे, भित्रा माणूस आहे हे दाखवून दिलं होतं. हिटलरचा प्रभाव खरा तेव्हा झाला, त्याचा अंत नंतर झाला असेल. आणि ते म्हण की तेव्हा त्याने केलं, आज तुम्ही काय करणार आहात? आज आमच्यावर देखील तीच पाळी आलेली आहे, आमच्यावर युद्ध गेलेलं आहे. म्हणून ते असं म्हणतात शेवटी त्या सिनेमाचं वाक्य ते सांगितलेलं आहे, ते असं म्हणते की माणसाच्या मनाचा द्वेष अखेर संपून जाईल, हुकुमशाह एक दिवस मरून जातील आणि त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या हातून जबरदस्तीने हिसकावलेल्या स्वातंत्र्याची सनद अखेर सामान्य माणसाच्या हाती परत येईल. या युद्धात माणसे मरतील, मरत राहतील, 1 लाख लोक गेलेले आहेत, पण स्वातंत्र्याचा कधीही अस्त होणार नाही. ते असेल, ते असेल, ते असेल. म्हणजे हे भाषा ऐकल्यानंतर मला वाटतं की ह्या आपण काही लिहिलं पाहिजे. आणि ह्या भाषा आधारे माझी पहिली ह्या पुस्तक कथा आहे ग्रेट डिक्टेटर, ह्या कथा लिहिलेली आहे. त्यात दुसरा कथा लिहित गेल्या, तिसऱ्या कथा लिहिल्या. त्यामध्ये रशियामध्ये देखील खूप सेलिब्रिटी लोकांनी विरोध केला, आवाज उठवला, काय लोकांनी जेल झालेली आहे. तुम्हाला आठवत 2 वर्षापूर्वी टीव्ही, रशियन टीव्ही तो पाहत असेल तर पाहता चालू असताना एक निवेदिका आली, त्या हातात नो वॉर ओनली पीस असं त्यांना हे केलं होतं, धिक्कार केला, युद्ध नको. ती महिला आजही तुरुंगामध्ये चढत आहे, आपण माहित कल्पना असेलच. तर हे महत्वाचं आहे. आणि शेवटी मला असं वाटतं की 200 वर्षापूर्वी सॅम्युअल काननं एक लेख लिहिला परपेच्युअल पीस नावाचा. त्यात त्यांना असं लिहिलं होतं, व्हेन वी लेट गो ऑफ युनिव्हर्सल लॉ, व्हेन वी लेट गो ऑफ युनिव्हर्सल लॉ वी अबॅंडन पीस. जेव्हा आपण जागतिक कायदा मानत नाही तेव्हा एक प्रकारे शांततेचा बळी देतो. आज केवळ युक्रेनलाच नाही तर सर्व जगाने कांटच्या सिद्धांताचा विचार केला पाहिजे. म्हणून हे युद्ध त्याने काही ठरवणार आहे. उद्याच्या जगात सार्वभौम राज्यांची शांतता असेल की साम्राज्य देशांचे युद्ध असेल, हा खरा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर काय मिळेल, त्याचा निकाल काय लागेल, ह्या उद्याच्या जगाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. जगात शांतता राहणार आहे का युद्धात वातावरण राहणार आहे. आणि त्यामुळे सगळं जगाला जग एक झालेलं, वैश्विक खेळ झालेला आहे. डिपेंड असल्यामुळे जगात कुठे काही घडलं तरी भारतावर किंवा अन्य देशावर हा परिणाम होतच असतो. हा परिणाम आपल्याला काही कारणांना भोगावं लागत आहे, ते भोगता कामा नये. म्हणून खऱ्या अर्थानं युद्ध सुरू थांबायचं केव्हा, खरा क्षण कोणता असतो, युद्ध सुरू न करणं. तसं एका काय म्हणले होते की पहिला प्याला टाळायचा असेल तर तो पहिला प्याला घेता कामा नये. तर युद्ध सुरू होण्यापूर्वीच युद्ध थांबलं गेलं पाहिजे, युद्ध सुरू होता कामा नये. आणि ह्या भावनेनं सायलुदन एक चांगली कविता लिहिली होती, ऐ शरीफ इंसानो. त्यात असं देत की जंग टलती रहे तो बेहतर है. ते असं म्हणतात, खून अपना हो या कि पराया हो, नस्ले आदम का खून है आखिर, जंग मशरिक में हो या मगरिब में, अमने आलम का खून है आखिर, रक्त आपलं असो की परक्यांचं. हे रक्त मानववंशाचं असतं शेवटी, युद्ध पूर्वेत असू दे की पश्चिमेत, विश्व शांतीचा खून असतो शेवटी. ते पुढे असे म्हणतात, जंग तो खुद एक मसला आहे, जंग का मसले का हल देगी. युद्ध हीच मुळे एक समस्या आहे, युद्ध काय समस्येचं उत्तर देणार आहे. आग आणि रक्त आज युद्ध देईल, भूक आणि कंगालपणा उद्या देईल. म्हणून असं शेवटी म्हणतात, इसलिए शरीफ इंसानो जंग टलती रहे तो बेहतर है. शरीफ इंसानो त्याने केलेला आहे. आता शरीफ इंसान मध्ये हे युद्धखोर नेते येतात की नाही हा खरा प्रश्न आहे, पण ठीक आहे. इसलिए शरीफ इंसानो जंग टलती रहे तो बेहतर है, आप और हम सभी के आंगन में क्षमा जलती रहे तो बेहतर आहे. असं म्हणलेलं आहे. हे सभ्यग्रस्तानं युद्ध टाळता चांगलं तुमच्या माझ्या साऱ्यांच्या अंगणात दिवा तेवत राहिला तर अधिक चांगलं, असं ते म्हणलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आज हाच भाग आहे. परंतु हे युद्ध कथा लिहित असताना अनेक मला तिथं इन्स्पायरिंग स्टोरी आल्या. सामान्य माणसाची जिद्द, अगदी म्हणजे युद्ध चालू असताना देखील 2 प्रेमी लोकांनी
लग्न नंतर करणार होते ते लग्न आधी केलं आणि लग्न करून एका दिवसानंतर हनीमून करून दुसऱ्या दिवशी ते युद्धाला गेले आणि दोन दिशेला गेले. आणि तो सैनिक होता, ती साधी नागरिक होती, पण तिनं ट्रेनिंग घेतलं होतं 3 महिन्याचं, ती पण गेली होती, अशी कथा त्यात दिलेली आहे. तर ह्या पद्धतीनं आपण असं विचार केलाय की सामान्य माणसं किती करतात. म्हणून युक्रेन हा स्वतंत्र देश आहे की नाही हे सिद्ध झाले. युक्रेनचा स्वतंत्र देश नसता, त्यांची भाषा कल्चर वेगळं नसतं, त्यांनी इतकं लढलेच नसते. त्यामुळे युक्रेन हा आज देश आपण मान्य केला युनोनं, त्यामुळे अस्तित्व राहिलंच पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हा देश पुन्हा एकदा शांततामय व्हायला पाहिजे. अपेक्षा करूयात की जी जागतिक डिप्लोमसी आहे, डिबेट आहे, डिप्लोमसी चाललेली आहे, तिला यश मिळेल. दिल्लीला रायसेना डायलॉग चालू, त्या ठिकाणी 8 राष्ट्रांनी एकत्र येऊन एक निवेदन तयार केलेलं आहे आणि एक फॉर्म्युला काढलाय की अपील केले आहे दोन्ही देशाला, खास करून रशियाला, की हे युद्ध थांबलं पाहिजे, शांतता प्रस्थापित झाली पाहिजे असं त्यांनी अपील केलं. आजच्या हिंदूमध्ये तो फार चांगला समप आलेला आहे. ते मी डिटेल तुम्हाला सांगणार नाही, परंतु ते अतिशय सुंदर आहे, ते आपण वाचलं पाहिजे. त्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की आपण कुणाच्या बाजूने उभं टाकलं पाहिजे. सामान्य माणूस, त्या शेवटी मानवी रिलेशन्स आहेत. एक भारतीय माणूस, एक मराठी माणूस आणि एक युक्रेनचा माणूस. आणि युक्रेन आज आपल्यासाठी परक नाहीये. आपल्यातले एक महाराष्ट्रात एक 5,000 विद्यार्थी मेडिकलला जाऊन आले युक्रेनला, त्यांचं नातं जडलेलं आहे. काही लोकांनी तिथल्या मुलीबरोबर लग्न करून त्यांच्या युद्धात त्यांनी सहभाग घेतला आणि काही लोक बलिदान पण पत्करलेलं आहे. म्हणजे भारतीय लोक युक्रेनच्या भूमीशी एकत्र युद्ध सांडत आहेत, रक्त सांडत आहेत. आणि प्रार्थना किंवा युक्रेन जिंकला पाहिजे किंवा युक्रेन हरता कामा नये. म्हणजे युक्रेनचे आपले संबंध आहे, रशियाचे आपले संबंध आहेत. एका रशिया किंवा सोजन म्हणजे एक आपल्याला वाटतं की एक डावा विचारासारखा मोठा एक जगामध्ये समता आणणारा देश पाहत होतं. आज ते स्वप्न भंगलेलं आहे. त्यामुळे आजचा रशिया आणि आजचा युक्रेन हे खूप भिन्न आहेत. आज युक्रेन हा लोकशाही देश आहे. रशिया पण ऑफकोर्स टेक्निकली डेमोक्रेटिक देश आहे, परंतु तो किती डेमोक्रेटिक देश आहे हे आपण ठरवलं पाहिजे. कारण शेवटी जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशावर आपलं युद्ध लागता तेव्हा त्यामागचं काय लॉजिक आहे, काय कारण आहे की युक्रेन हा कधीही रशिया थ्रेट होऊ शकत नाही, धोका होऊ शकत नाही. कारण तो छोटा देश, त्याचा अण्वस्त्र नाही, जे अण्वस्त्र ते वापस केलेले आहेत. त्यामुळे अशा देशावर दुसऱ्या देशानं काल्पनिक कारणास्तव जर आपण युद्ध लादलं असेल तर असं कारण आहेत, लेगसी आहे, परंतु ती लेगसी इतकी मोठी आहे का युद्ध करण्यात, हा खरा प्रश्न आहे. शेवटी प्रश्न विवेकाचा आहे, कॉन्शियसता आहे आणि मुख्य म्हणजे मानवतेचा प्रश्न आहे. म्हणून मानवता अमर राहिली पाहिजे. आणि ह्या देशावर ही कथा लिहिलेल्या आहेत, हा पुस्तक लिहिलेलं आहे. मला आनंद आहे की आजच्या या पुस्तकाला जसे 2 आमचे साहित्यिक मित्र बोलणार आहेत, साहित्यिक अंगानं, कथेच्या अंगानं, आणि त्याचबरोबर आमचे युक्रेनचे राजदूत साहेब बोलणार आहेत, त्यांची बाजू मांडतील. त्याला काय माहिती ते काय बोलणार आहे ते आपण ऐकून घेऊयात. ते इंग्रजीत बोलणार आहेत, त्यांचं आपण ते 5-10 मिनिटाचं भाषण ऐकलं पाहिजे शांतपणे. आणि आपले बमवाले साहेब जे पुण्याचे सुपुत्र आहेत, एक फार मोठ्या पदावर त्यांनी काम केलं. चीन, पाकिस्तान सारख्या मोठ्या देशात त्यांनी काम केलं आहे म्हणून, आणि अलीकडच्या काळात काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जो अभ्यास आहे ह्या जागतिक राजकारणाचा आपण ऐकून घेऊयात. आणि आपण स्वतः हे पुस्तक वाचून विचार करावा की आपण बाजू कोणाची घ्यायची, हे मी तुझ्या सोडणार आहे. मी माझी बाजू मांडलेली आहे, आपण विचार करावा. कारण शेवटी लोकशाही आहे, आपण विचार केला पाहिजे. आणि शेवटी महात्माने मानल्याप्रमाणे नैतिकता, कॉन्शियस, सतदैव बुद्धी ही महत्वाची आहे. आणि ते हे सांगते की माणसानं माणसावर अतिक्रमण करता कामा नये. शेवटी खरंच हे अंडर शेवटी म्हणतो ना त्याला नसावे काय आहे की एक देश दुसऱ्याच्या हल्ला करता कामा नये आणि दोन्ही देशांनी शांततेनं राहिलं पाहिजे, एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. जग जिंकणार आहे, जग शांत होणार, अधिक चांगला बेहतर होणार आहे. त्या बेहतर जगासाठी आपण प्रार्थना करूया. आणि आज 24 फेब्रुवारीचा दिवस आपण लक्षात ठेवावा आणि पुढल्या 24 फेब्रुवारी पर्यंत काही चांगलं घडेल अशी अपेक्षा करूयात. आय प्रे फॉर युक्रेन्स थिंग because you are on right side as per my personal humble opinion. I don't know whether other people agree with me or not. It's okay, but I think that I explain in proper way to my Marathi audience what I
want to convey to them through my writings. I also explain to you briefly. So I thanks to you. You are coming here to explain your side. मी बाबासाहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रम वेळ कोणी झालेले आहेत आणि मुख्य माहिती त्यांनी पूर्ण पुस्तक वाचून असे बोलणार आहेत तर त्यांचं आपण बोलणं ऐकणार आहोत तेव्हा मी थांबतो. धन्यवाद. देशमुख सरांच्या भाषणामध्ये आत्ताच्या मनोगतामध्ये ज्या भाषणाचा उल्लेख केला होता त्या भाषणाचा अंशाचं अभिवाचन मनोज डाळिंबकर येथे करणार आहेत, त्यांना विनंती करतो. नमस्कार. कुठलीही औपचारिकता व्यक्त न करता मी थेट वाचनाला सुरुवात करतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे कान्स चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभामध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी जे भाषण केलं होतं जे खूप प्रसिद्ध झालं त्याचा हा मराठी अनुवाद आहे. व्लादिमीर झेलेन्स्की, अध्यक्ष युक्रेन. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, पण ही गोष्ट सुरू कशी होते त्याही पेक्षा ती संपते कशी हे जास्त रंजक असणार आहे. या गोष्टीला शेवट आहे आणि तो निश्चित आहे. मी सांगतोय ती गोष्ट सिनेमातल्या गोष्टीसारखी ओपन एंडेड नाही, तर या गोष्टीच्या शेवटी एका भयंकर युद्धाला पूर्णविराम लागणार आहे. या गोष्टीचा शेवट होणार आहे. हा, तर या गोष्टीच्या सुरुवातीला एक रेल्वे धडधडत आली. त्यातून या गोष्टीच्या नायकानं खाली उडी घेतली आणि त्याच्या मागोमाग खलनायक उतरला. बघता बघता पडद्यावर तुंबळ युद्ध सुरू झालं. काही काळाच्या आत हे युद्ध पडद्यावरून आमच्या आयुष्यात उतरलं आणि आता तर त्याने आमचं आयुष्यच खाऊन टाकायला घेतलं. श्वास रोखून धरायला लावणारे युद्धाचे रोमांचक चित्रपट आम्ही पाहत होतो. अचानक त्या फ्रेम्स मध्ये आम्हीच दिसू लागलो. आता पुढे या युद्धात काय होईल हे सुद्धा या सिनेमाची गोष्ट कोणत्या दिशेने जाते त्यावरच अवलंबून असेल. 1 सप्टेंबर 1939 या दिवशी पहिला कान्स फिल्म फेस्टिवल सुरू होणार होता. पण तेवढ्यात दुसऱ्या महायुद्धाचा बॉम्ब फुटला आणि अख्खं जग एका भयंकराच्या गर्तेत ओढलं गेलं. त्या पुढची 6 वर्ष जगभरातले कॅमेरे युद्धभूमीवरच भटकत राहिले. या कॅमेऱ्याला डोळे लावून असलेल्या माणसांनी स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष करणं कधीच सोडलं नाही. त्या काळातले सिनेमे आठवून पहा. काय होत्या त्या सिनेमांच्या गोष्टी. रणभूमीवर विध्वंसाचा भयानक आक्रोश सुरू असतानाही कणाकणाने स्वातंत्र्याकडे सरकत राहिलेल्या त्या गोष्टी होत्या. आणि कुठल्याही गोष्टीच्या अखेरीस कुठल्याही बलदंड बलशाही हुकुमशहाला लोकांची हृदय पादाक्रांत करणं कधीच जमलं नाही. या प्रवासातला सर्वात महत्वाचा टप्पा होता 1940 सालचा. सर्वशक्तिमान खलनायकालाही निष्प्रभ करण्याची अजब क्षमता असलेला एक सर्वसामान्य माणूस पडद्यावर मोठा होताना जगाने पाहिला. त्याच्याकडे हिरो असण्याला एक कसलीच झगमग नव्हती, तरी त्याच्या कहाणीचा हिरो तोच होता. द ग्रेट डिक्टेटर मधला चार्ली चॅप्लिन. त्याने खलनायकाला मारलं नाही हे खरं, पण पडद्यावर त्याने रंगवलेला प्रतिमांचा खेळ अखेरीस स्वातंत्र्याचीच सरशी होणार हे निक्षून सांगत राहिला. तो म्हणाला, माणसांच्या मनातला द्वेष अखेर संपून जाईल. हुकुमशहा एक दिवस मरून जातील आणि त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या हातून जबरदस्तीने हिसकावलेल्या स्वातंत्र्याची सनद अखेर सामान्य माणसाच्या हातीच परत येईल. या युद्धात माणसं मरतील, मरत राहतील, पण स्वातंत्र्याचा अस्त कधीही होणार नाही. ते असेल, ते असेलच. आजवर जगभरात अनेक कलावंतांनी अनेक अजरामर सिनेमांची निर्मिती केली. क्षणाक्षणाला मृत्यूच्या किंचाळा ऐकवणाऱ्या बॉम्ब शेल्टर्स ऐवजी मानवी आयुष्याच्या विविध रंगांची सुंदर उधळण करणारी सिनेमा थिएटर्स हा लोकांना जिंकून घेण्याचा अधिक सोपा मार्ग आहे हे एव्हाना जगाला कळलेलं नसेल असं नाही. आणि जगाला हे देखील पक्क माहिती असणार की पृथ्वीवरच्या एका संपूर्ण खंडाला आपल्या जबड्या तोडून पाहणारे युद्ध अनंत काळ सुरू राहूच शकत नाही. माझ्या या गोष्टीतही एक हुकुमशहा आहे आणि ही स्वातंत्र्यासाठीच्या लढाईचीच तर गोष्ट आहे.
असं असताना सिनेमाची प्रभावी भाषा जाणणारे लोक या गोष्टीकडे तोंड फिरवून मूर्ख मुरदाडासारखे कसे बसू शकतात? 24 फेब्रुवारी 2022 या दिवशी अख्खा युरोप घशात घालण्याचा डाव आखून रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. महायुद्धानंतर तयार झालेल्या सिनेमांमध्ये तुम्ही जे पाहिलं, जे ऐकलं, तेच वास्तवात प्रकट होऊन आता आमच्या आयुष्यात उतरलंय. त्या सिनेमांमध्ये तुम्ही जी दृश्य पाहिली तीच दृश्य, तुम्ही जे संवाद ऐकले तेच संवाद सारं सारं पडद्यावरून जसंच्या तसं आमच्या आयुष्यात घुसलंय. काही अजरामर संवाद आठवले की अनेकांच्या अंगावर आजही भीतीचा काटा येतो. तेच शब्द आज आमची मुलं बाळ रोज ऐकतायत. यू स्मेल दॅट? नेपलम सन. आय लव्ह द स्मेल ऑफ नेपलम इन द मॉर्निंग. आठवली ही क्रूर आणि अजरामर ओळ? हो, तुम्ही म्हणाल हा तर अनेक वर्षांपूर्वीच्या सिनेमाचा डायलॉग आहे. पण युक्रेनमध्ये धुमसत्या बॉम्बचा पहिला आवाज घुसला तेव्हा ही पहाटच तर होती. रशियाची पहिली क्षेपणास्त्र आमच्या देशावर डागली गेली तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. आणि आता आमच्या देशात जिथे जिथे रशियन सैन्याच्या तुकड्या घुसल्यात तिथे तिथे मारून टाकलेल्या, अर्धवट जखमी करून अर्धमेल्या अवस्थेत पुरलेल्या शेकडो लोकांनी भरलेले खड्डे सापडले नाहीत असा एक दिवसही जात नाही. आजवर आमची 229 मुलं या युद्धात मारली गेली आहेत. बुचा नावच्या एका छोट्या गावात रशियाने काय हैदोस घातला आहे अख्ख्या जगाने पाहिलंय. कीव, मरियोपोल सारख्या आमच्या शहरांची राख रांगोळी चालली. रशियाने फेकलेल्या बॉम्बच्या धमाक्यात आमचं एक सर्वोत्तम थिएटर एका क्षणात मातीचा ढिगारा बनवून गेलं. बॉम्ब हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी त्या थिएटरमध्ये जमलेली सगळी मुलं माणसं एका क्षणात जळून गेली. हे सारं आम्ही कसं विसरू? युद्ध म्हणजे नरक नव्हे. युद्ध हे युद्ध असतं आणि नरक हा नरक असतो. तुलनाच करायची म्हटलं तर युद्धभूमी ही नरकाहून खूप जास्त भीषण असते. आजवर रशियाची 2000हून अधिक क्षेपणास्त्र युक्रेनवर डागली गेली आहे. आमची असंख्य शहरं उद्ध्वस्त झाली आहेत, गावच्या गावं होरपळली आहेत. 5 लाखांहून अधिक नागरिकांना देश सोडून परागंदा व्हावं लागलं. हिटलरनं उभारलेल्या छळछावण्यांची आठवण यावी अशा छावण्या रशियाने आमच्या देशात जागोजागी उघडल्या. त्यात कोंडलेले युद्धकैदी जिवंत राहतील की नाही हे कोणालाही सांगता येणार नाही. पण या सगळ्या विध्वंसाचा दोष कोणाला द्यायचा हे मात्र आमच्या देशात जिवंत उरलेलं लहान मुलंही सांगू शकेल. दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात भीषण संहार आता युरोपमध्ये सुरू आहे. मॉस्कोमध्ये बसलेल्या त्या एका माणसामुळे अनेक निरपराध माणसं रोज मारली जात आहेत. आणि महत्वाचं म्हणजे ही सिनेमाची गोष्ट नव्हे. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर ही मेलेली माणसं उठून बसणार नाहीत, कारण ती खरंच मेली आहेत. आता प्रश्न असा आहे की हे सारं चालू असताना तुम्ही सगळे गप्प बसणार आहात की काही भूमिका घेणार आहात, काही बोलणार आहात? आजही एक हुकुमशहा आहे. आजही स्वातंत्र्यासाठीचं युद्ध चालू आहे. पण त्या युद्धाची जबाबदारी फक्त आमच्याच खांद्यावर असणार असेल तर मग सिनेमाचं आणि कलावंतांचं जग काय फक्त कुंपणाबाहेर नुसतं बसून राहणार आहे? अर्थात आम्ही लढत राहूच, आम्हाला दुसरा पर्यायच नाही. आणि हे सुद्धा निश्चित आहे की आमच्या या गोष्टीच्या शेवटी सुद्धा हुकुमशहाचीच हार होईल. आमचं जगाकडून एकच मागणं आहे. 1940चे ते शब्द सिनेमाच्या पडद्यावर पुन्हा एक वार घुमू द्या. आजच्या काळातला नवा चार्ली चॅप्लिन पुन्हा जन्माला येऊ द्या. त्याला हे सिद्ध करू द्या की सिनेमाचं जग आजही तितकंच संवेदनशील आहे. ते मूर्ख आणि आंधळ नाही. 1940 साली चार्ली म्हणाला होता, लोभ आणि लालसेनं माणसाच्या आत्म्याला दंश केलाय. जगात सर्वत्र द्वेषाच्या लाल रेघा ओढल्या गेल्या आहेत. त्यातून फक्त रक्तपात आणि दुःखच प्रसवत आहे. पण आधुनिक मानवाला त्याची जाण नाही. विज्ञानाने आपल्याला वेग दिला खरा, पण आपल्या स्वार्थाने आपल्याला कोंडून घेतलंय. सुखसोयींची रेलचेल करणाऱ्या तंत्रज्ञानाने हाव आणखीच वाढवली आहे. अथांग ज्ञानानं आपल्याला एकमेकांमधले फक्त दोषच हुडकायची सवय लावली आहे.
आपण खूप जास्त हुशार आहोत पण दुष्ट आणि एककल्ली झालो आहोत. आपण फार विचार करतो पण आपल्या हृदयाला काही जाणवणं जणू बंदच झालंय. नवी यंत्र नकोत आता. माणसाला थोडी माणुसकी हवी आहे. शेवटी एवढंच सांगेन, धीर सोडू नका. द्वेष संपून जाईल, हुकुमशहा मरून जातील, पण स्वातंत्र्याचा अस्त कधीही होणार नाही. ते असेल, ते असेल. धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर महेंद्र कदम सरांना विनंती करतो की त्यांना फ्रीडम ऑन फायर या लक्ष्मीकांत देशमुख सरांच्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे सन्माननीय बंबवले सर, आमचे मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक भारत सासने सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे युक्रेनचे राजदूत मेहता, माझे मित्र डेप्युटी कलेक्टर कवी लेखक गणेश मरखड आणि मित्र, मी कथेच्या 3 अंगाच्या बाजूनं विचार करणार आहे आणि हा विचार वाङ्मयीन अंगाने जितका करणार आहे तितकाच त्याचं सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान काय आहे या कथेच्या संदर्भात तेही मी आपल्यासमोर ठेवणार. एकतर भारत रशिया यांचे जे मूळ संबंध आहेत अशा संबंधाच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा लक्ष्मीकांत देशमुख काही भूमिका घेऊन लिहायला लागतात तेव्हा भारतातूनच ही चळवळ उभी का राहते याचं उत्तर जेव्हा आपण शोधायला लागतो तेव्हा त्याचं एक उत्तर असं सापडतं की एक भारतमूलक सिद्धांत नावाचा एक सिद्धांत थिओडर वेनके नावाच्या एका लोकसाहित्याच्या अभ्यासकाने मांडलेला आहे. तो सिद्धांत असं सांगतो की जगात पहिल्यांदा कथा भारतात तयार झाल्या आणि भारतातून त्या कथा जगभर पसरत गेल्या. लक्ष्मीकांत देशमुख कथेचा फॉर्म स्वीकारतात आणि कथेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करतात त्या निर्मितीच्या पाठीमागं हा सिद्धांत निगडीच्या पातळीवर काम करताना दिसतो आहे. हे या कथेच्या संदर्भातलं एक माझं महत्वाचं निरीक्षण आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कथा हाच वाङ्मय प्रकार का निवडला, तर त्याचं कारण आहे की जगभरातल्या सगळ्या प्राचीन कथा ह्या प्रवास करणाऱ्या कथा आहेत आणि ह्या कथांचा प्रवास केवळ लोकांच्या सोबत चालणारा प्रवास नव्हे तर हा प्रवास अनेकविध अंगानं सामाजिक, सांस्कृतिक आणि माणसं जसजशी फिरत आली, जसजशी जगभर भटकंती आणि भ्रमंती करत आली, त्या जगण्याचे जसजसे अनुभव लागत आले, त्या जगण्यामधून जसजसे संघर्ष करावे लागले, त्या सगळ्या संघर्षातून कथा करायला लागली. आणि म्हणून तो कथेचा वाङ्मय प्रकार निवडणं ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. कारण तुम्ही प्राचीन कथेपासून आजपर्यंतच्या जर कथा पाहायला लागलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की या कथांमध्ये प्रेम आहे, या कथांमध्ये उत्कंठ आहे, या कथांमध्ये निर्गाठी आहेत, या कथांमध्ये काहीतरी एक स्टेटमेंट आहे, काहीतरी एक विधान. आणि मग ही सगळी पार्श्वभूमी जेव्हा आपल्या भारतीय परंपरेमध्ये आहे आणि ती पार्श्वभूमी समजून घेऊन जेव्हा लक्ष्मीकांत देशमुख रशिया आणि युक्रेनच्या संदर्भामध्ये एक भूमिका घेऊन उभे राहतात तेव्हा त्यांची भूमिका काय आहे हे तपासताना मला आणखीन एका सिद्धांताची आपणासमोर आवर्जून नोंद करायची. तो सिद्धांत असा आहे ज्याला विज्ञानामध्ये बटरफ्लाय थिअरी असं म्हटलं जातं. ती बटरफ्लाय थिअरी काय सांगते, जर समजा लंडनमध्ये एखाद्या फुलपाखराने पंख हलवले, त्या पंखांच्या मधून जी ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेचे परिणाम पुण्यातल्या पटवर्धन सभागृहापर्यंत पोहोचतात. ही विज्ञानातली एक थिअरी आहे, हा विज्ञानातला एक सिद्धांत आहे. या सिद्धांताचा दुसरा अर्थ असा आहे की पृथ्वी एक एकक आहे आणि त्या एककावरती राहणारे आपण सगळे जरी सीमांनी बांधले गेलेलो असलो तरी माणूस म्हणून एक आहोत आणि पृथ्वीच्या कोणत्याही एका कोपऱ्यावरती एखादी घटना घडली तर त्या घटनेचे साध प्रतिसाद जगभरातल्या कोणत्याही माणसाला चुकणार नाही. हे सांगणारा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत मला वाटतं या कथेच्या केंद्रस्थानी आहे.
एक प्रश्न आपल्याला असा उपस्थित करता येतो की हे लक्ष्मीकांत देशमुखांना का लिहावं असं वाटतं. तर त्याचं पुन्हा एक दुसरं उत्तर असं आहे की भारताला जरी आजपर्यंत मोठ्या युद्धांची पार्श्वभूमी नसली तरी भारतानं जे सोसलेलं आहे, भारताची जी एक सांस्कृतिक सहानुभूतीची जी एक मूळ भूमी आहे, त्या मूळ भूमीमधून एक माणूस युक्रेनच्या बाजूने उभा राहतो आणि खरं तर भारताला ज्या रशियानं सातत्यानं सहकार्य केलेलं आहे अशा रशियाच्या विरोधात थेटपणे भूमिका घेणं आणि ते आजच्या काळामध्ये भूमिका घेणं मला वाटतं हे अत्यंत धोक्याचं काम, धोका पत्करण्याचं काम या कथांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. या कथा 7 आहेत. कथांची शीर्षक इंग्रजी आहेत. त्या कथांचे मुद्दाम मी थोडे तपशील तुम्हाला देणार आहे, कारण ते जर नाही दिले तर तुम्हाला केवळ रशिया आणि युक्रेन याच्या पुरताच तो सगळा भाग आहे की काय. कथांमधून लक्ष्मीकांत देशमुख जो आशय आपल्या पुढे ठेवतात तो आशय फार महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा याच्यासाठी आहे की या कथा भारत, युक्रेन, रशिया आणि पुन्हा थेट शांतीपर्यंतचा प्रवास करताना दिसतात. या कथेमधली जी पात्र आहेत त्यातल्या द ग्रेट डिटेक्टर मधली बार्बर आहे, ती सिनेमाची दिग्दर्शक आहे, युक्रेनची आहे. तिचा इव्हान नावाचा नवरा रशियाचा आहे. त्याचं रशियाचं प्रेम इतकं अतिरेकी बनतं ती त्याला सोडून देते आणि नंतर घटस्फोट घेऊन ती बोरिस्को नावाच्या एका मित्राबरोबर नवीन रिलेशनशिप मध्ये राहते आणि तिची भूमिका आहे की युक्रेनमध्ये जे काय चालू आहे ते मला जगाला सांगायचं, त्याचं मला चित्रफित बनवायची, त्याचे मला चित्रपट बनवायचा आणि ती चित्रफित जगाला सांगायचे. ती सांगण्याच्या टप्प्यावरती तिचं काम पूर्ण होतं आणि ती मृत्युमुखी पडते आणि ती चित्रफित युक्रेनच्या अध्यक्षापर्यंत पोहोचते आणि काय चाललेलं आहे हे जगाला सांगण्याचं काम एक दिग्दर्शक, एक मॉडेल काय करू शकते याचं चित्र त्यांच्या पहिल्या कथेमध्ये आलेलं आपल्याला द ग्रेट डिटेक्टर मध्ये दिसून येतं. लव्ह वॉर अँड डॅश डॅश आहे ती कथा अँजेला नावाच्या एका कादंबरीकाराची, ती पण युक्रेनची आहे पुन्हा. आणि मग ही जी कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यावरती ही कथा येते तेव्हा या कथेमध्ये पण एक माणूस मरतोय. म्हणजे संबंध 7 कथा जर आपण बारकाने पाहायला लागलो तर या कथा एका मध्यमवर्गीय माणसांना केंद्रस्थानी ठेवून उभ्या राहताना दिसतात. हा मध्यमवर्गीय माणूसच काय येतो तर त्याचं कारण आहे की जगभरातला जर आपण इतिहास बारकाईने पाहिला तर मध्यमवर्गीय माणसांनीच काही महत्वाच्या क्रांत्या केलेल्या आणि मग त्या क्रांत्या करण्यामध्ये त्याचा रोल काय. आजच्या काळातला मध्यमवर्गीय माणूस खूप बदललेला, आजच्या बद्दल मी बोलतच नाही, परंतु एकूण जो मध्यमवर्गीय माणूस आहे तर त्या मध्यमवर्गीय माणसांना या कथा केंद्रस्थानी ठेवून जेव्हा कथा उभी राहते. आता देशमुख सर म्हणत होते की रशियातली एक वृत्तनिवेदिका नो वार म्हणून टीव्हीवरती येते, त्याच्यावरची एक अत्यंत सुंदर कथा फ्रीडम ऑन फायर मध्ये त्यांनी लिहिलेली सोफिया नावाची जी रशियाची वृत्तनिवेदिका आहे आणि ती रशियाची वृत्तनिवेदिका रशियाच्या बाजूने सतत ती बातमी देते आहे, परंतु तिचा भाऊ आणि तिचे वडील युक्रेनमध्ये जे काय चाललेलं आहे, कारण रशिया सातत्यानं असं म्हणत असते की हे फक्त मिलिटरी वॉर आहे, सिव्हिल वॉर नाही. आणि मग हे सिव्हिल वॉर नाही तर मग युक्रेनमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या घडामोडी घडतात आणि माणसं मारली जात आहेत त्याची जेव्हा एक चित्रफित तिचा भाऊ आणि वडील तिच्यापर्यंत पोहोचवतात तेव्हा ती आपल्या जीवाची पर्वा न करता, तमा न बाळगता ती थेट वृत्तनिवेदनाला येते आणि युद्धाला नकार देते, तिला अटक होते आणि कथा संपताना दिसते. म्हणजे हे जे या कथांचं सूत्र आहे ते सूत्र मला फार महत्वाचं वाटतं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची कथा त्यांनी सच लॉंग जर्नी नावाची त्या कथा संग्रहामध्ये, त्याच्यामध्ये शिव नावाचा एक भारतीय तरुण आहे आणि मूळ नावाची एक पाकिस्तानी तरुणी. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेत, परंतु यांना युक्रेन वाचला पाहिजे याच्याबद्दलचं जे एक वेगळं आकर्षण आहे त्या आकर्षणापोटी जी सगळ्या काही रिस्क, धोका स्वीकारण्याचं काम करतात तेही मला वाटतं फार महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये युक्रेनचा हे मुळात मेडिकलचे विद्यार्थी आहेत. आता जे सर म्हणाले की 5-6 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये मेडिकलची पदवी घेऊन आलेले, तर त्या मुलांना सुद्धा युक्रेनच्या बद्दल आत्मीयता वाटते. खरं तर युक्रेन हा रशियातूनच तुटलेला एक स्वतंत्र देश असताना सुद्धा एक हुकुमशाह ज्या पद्धतीनं संपवायला निघालेला आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय त्याचीही चर्चा कथांमध्ये आलेली. या कथांचं वाङ्मय मूल्यमापन सुद्धा करताना आपल्याला काही मुद्दे आपल्याला हाताशी येतील. लक्ष्मीकांत देशमुखांची जी भूमिका आहे ते आता गांधीजींच्या बद्दल बोलत होते, ते नेल्सन मंडेलांच्या बद्दल बोलत होते, पण काय असतं की विचार कथांमध्ये कसा न्यायचा
त्या विचारांचं बीज कसं करायचं हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यांनी अ पर्सनल स्टोरी विथ युनिव्हर्सल अपील नावाच्या कथेमध्ये मीरा नावाच्या एका मूळच्या रशियन आणि नंतर युक्रेनी बनलेल्या स्त्रीच्या 2 जुळ्या मुलांच्या एक मुलगा रशियाच्या बाजूने लढताना मरतो आणि दुसरा मुलगा युक्रेनच्या बाजूने लढताना मरतो, याच्यामधून एक स्त्रीची काय व्यथा होते आणि तिचं काय तिचं आयुष्य वाटायला येतं याचं चित्रण या कथेमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. आणि सच अ लॉंग जर्नी मधला आणखीन एक फार महत्वाचा घटक म्हणजे लेखक कुठं असतो तर ते जे दोघं भारतीय आणि मुस्लिम जोडपं आहे त्या भारतीय आणि मुस्लिम जोडपं रेल्वेने प्रवास करायला लागलेला आहे. जोरात गोळीबार सुरू होतो आणि त्या गोळीबारामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू की जे त्या मूल नावाच्या तरुणीनं आपल्या सोबत बाळगलेलं असतं ते त्या दोघांचे प्राण वाचवतं. आणि त्या कथेमधली निरीक्षण इतकी मूलभूत आहेत की तो जो मुलगा जो मेडिकलचं शिक्षण घेतोय तो असं सांगतो की जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा प्राणी सुद्धा अस्वस्थ होतात. त्या कुत्र्याला जर या प्राण्यांचा या माणसांचा स्पर्श झाला नसता तर ते कुत्र्याचं पिल्लू गेलं असतं. म्हणजे इतक्या पर्यावरणाच्या पातळीवर इतक्या वेगवेगळ्या पातळीवर युद्धांचे परिणाम काय असू शकतात याचं एक मूलगामी चित्रण लक्ष्मीकांत देशमुखांनी आपल्या कथेमध्ये केलेलं दिसून येतं. त्याही पेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट त्यांच्या एका कथेमध्ये येताना दिसते आणि ती गोष्ट अशी आहे की साशा आणि इरिना या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती जन्मलेल्या 2 स्त्रिया या युद्धामध्ये एकमेकीच्या नातेसंबंधाला सुद्धा कशा दुरावतात परंतु शेवटी ते नातेसंबंध कसे एकत्र येतात याचंही चित्रण त्यांच्या कथेमध्ये आलेलं आहे. मला या कथा वाचताना एक प्रश्न सतत पडत होता की खरं तर लक्ष्मीकांत देशमुख लिहित आहेत या कथांच्या मध्ये प्रत्येक कथेमध्ये एक लव्ह स्टोरी आहे. लव्ह स्टोरी या अर्थाने नाही, एक जी प्रेम कथा आहे त्या प्रेम कथेमध्ये खरं तर पुरुष सत्ताकता केंद्रस्थानी असताना सुद्धा आणि लक्ष्मीकांत देशमुख या कथा सगळ्या लिहित असताना सुद्धा अनेक कथांच्या मध्ये स्त्रियांना सतत केंद्र करत आलेले दिसून येतं. कारण स्त्री ही या जगातली एक महत्वाची शक्ती आहे. ती जशी शेतीच्या शोधाची गोष्ट आहे तशी ती संस्कृतीची उद्गाती आहे आणि म्हणून स्त्रीला केंद्र करत ज्या कथा उभ्या राहतात त्या कथा मला वाटतं लक्ष्मीकांत देशमुखांच्या नेणिवेतून आलेल्या असल्या तरी या कथांच्या मध्ये मात्र हा केंद्र सततपणे आलेला आपल्याला दिसून येतो. आणि तो केंद्र करत असताना युक्रेनने नाटोत सामील होऊन अमेरिकी होऊ नये आणि अमेरिकेचं दडपण परत रशियावरती येऊ नये एवढ्या एका मुद्द्यावरती रशिया ज्या पद्धतीने युक्रेनला दाबून टाकतो आहे आणि त्याचं जे चित्रण संपूर्ण 7 कथांच्या मध्ये लक्ष्मीकांत देशमुख करतायत ते चित्रण मला वाटतं की वाचनीयतेच्याच अंगाने नव्हे तर एकूण सांस्कृतिक भूमिका घेण्याच्या अंगाने सुद्धा फार महत्वाचं आहे. आपण युक्रेन पासून आणि रशियापासून लांब आहोत म्हणून आपल्याला या कथांचं तशा अर्थानं मोल कळणार नाही, परंतु आपल्याला जेव्हा लक्षात येईल की भारतातला एक माणूस कोणती भूमिका घेऊन उभा राहतो आहे आणि ती भूमिका जागतिक पातळीवर घेऊन जाताना लेखक म्हणून विचारवंत म्हणून कोणत्या स्वरूपाचा धोका पत्करतो आहे हे जर सूक्ष्म पातळीवर जर आपण तपासलं आजच्या एकूणच राजकीय घडामोडींच्या तपशिलांच्या संदर्भात जर आपण हे तपासायला लागलो तर आपल्याला या लक्ष्मीकांत देशमुखांच्या भूमिकेबद्दलचं एक मत मला फार महत्वाचं वाटतं. कारण या 2 स्त्रियांच्या संदर्भातली इरिन नावाची एक मुलगी ती थेट भारतात येते, महात्मा गांधींच्या समाधीवरती जाते, स्वतःच्या मुलाचं मोहन असं नाव ठेवते आणि युद्ध नको शांती हवी असा संदेश ज्या कथेमध्ये येतो ती कथा मला वाटतं की भारताच्या भूमिकेचं दर्शन घडवणारी कथा आहे. आणि ती भारताची भूमिका काय आहे तर भारताची भूमिका म्हणजे पुन्हा भारतातल्या एका माणसाला का मी भारत म्हणतो महाराष्ट्र किंवा मराठी म्हणत नाही तर हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. कारण हे जे सगळं चित्रण आलेलं आहे हे चित्रणामधली सगळी पात्र ही मध्यमवर्गीय आणि त्या प्रत्येकांची जगण्यावरची एक अतूट अशी एक मूल्यनिष्ठा आहे. आणि ती मूल्यनिष्ठा काय आहे तर कुणाचं शोषण होता कामा नये, कुणीही विनाकारण मारला जाता कामा नये, प्रत्येकाला जगण्याचा मूलभूत अधिकार आहे आणि ती मूल्यनिष्ठा घेऊन या कथांच्या मधली सगळी पात्र वावरताना आपल्याला दिसतात. या कथांचा जो एकूण रचनाबंध आहे तो रचनाबंध भारतीय कथन परंपरेशी नातं सांगणार आहे. कारण या कथा जरी युद्धावरच्या असल्या तरी त्या टोकाच्या हिंसेचं समर्थन करणाऱ्या कथा नाहीयेत, त्या टोकाच्या हिंसेची वर्णन करणाऱ्या कथा नाहीयेत, पण याच कथांच्या मधून छोट्या छोट्या तपशिलांच्या मधून युद्ध किती हिंसास्पद आणि हिंसक असू शकतं याचंही अत्यंत सूचक चित्रण मात्र देशमुख सर सातत्यानं करताना आपल्याला दिसून येतात.
या कथांच्या मधला आणखीन एक महत्वाचा विशेष आहे की कथांच्या मधला प्रत्येकाचा पार्टनर मरतो आहे, पण तो माणूस मेला म्हणून जिवंत असणारा माणूस मोडून पडत नाही. उलट ती प्रेरणा घेऊन पुन्हा नव्या जोमाला लढायला मैदानामध्ये उतरतोय. आणि मैदानामध्ये उतरण्याची जी ताकद आहे ती पुन्हा कॉमन मॅन ज्याला आपण म्हणतो आर.के. लक्ष्मणच्या रूपानं आपण तो पाहिलेला आहे. तर त्या कॉमन मॅन मध्ये काय ताकद असते याचं चित्रण यांच्या सबंध कथांच्या मधून सतत आलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या कथा लिहिताना लक्ष्मीकांत देशमुख जितकी मनस्वी संवेदनशीलता बाळगताना दिसतात तितकंच ते तटस्थपणे या संपूर्ण आशयाकडे पाहताना दिसतात. लेखकाला एकाच वेळी या दोन भूमिका घेणं सहजासहजी शक्य नसतं. अनेक लेखक सासने सर येत आहेत, अनेक लेखक महाराष्ट्रातले आणि मराठीमधले एखाद्या आशयाच्या मागे भरकटत जाऊन संपलेले दिसून येतात. कारण एकाच वेळी दोन भूमिका म्हणजे तितकीच तटस्थता आणि तेवढीच मनस्वी संवेदनशीलता घेऊन कथेचं बीज उभं करणं आणि त्या बीजाची कथा करणं ही सोपी गोष्ट नसते, परंतु ती देशमुख सरांना साधलेले आपल्याला दिसून येते. या जरी स्वतंत्र 7 कथा असल्या तरी त्या कथांच्या मधलं एक अंतर्गत सूत्र आहे. ते सूत्र हे आहे की तुम्ही जर सलग कथा वाचायला लागलात तर तुम्हाला एक रशिया आणि युक्रेनचं जे आजचं वास्तव आहे ते वास्तव जसं समजतं, त्याचबरोबर या कथांच्या माध्यमातून सामान्य माणसांची जगण्याबद्दलची निष्ठा काय असते. सामान्य माणूस म्हणजे एक तर कथामधला एक तपशील असा आहे की एक युक्रेनची मुलगी भारतात आलेली, तिला अचानक हृदयाचा प्रॉब्लेम झालेला आणि भारतातल्या एका मुलाचं हृदय तिला ट्रान्सप्लांट करण्यात आलेलं आहे आणि ती युक्रेनला गेल्यानंतर हृदय ट्रान्सप्लांट केलेलं असताना सुद्धा ते सिव्हिल मिलिटरीमध्ये जाऊन तिला देशासाठी लढायचं आहे. हा आशय जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा एक कथाकार, एक कादंबरीकार, एक विचारवंत केवळ वैचारिक म्हणून जोडला जात नाही तर हृदय ट्रान्सप्लांटच्या एका भूमिकेतून भारत लोकशाहीच्या मूल्यांवरती निष्ठा ठेवणारा आणि लोकशाहीचं समर्थन करणारा देश आहे. आणि म्हणून त्या मुलीच्या मधलं हृदय ट्रान्सप्लांट झालेली जी प्रक्रिया आहे ती भारतीय मुलाची आहे आणि ती मुलगी ज्या पद्धतीने युक्रेनच्या सोबत उभी राहते आणि रशियाला विरोध करत राहते ती ही गोष्ट मला वाटतं फार महत्वाची आहे. कथेचा आशय अनेकदा कथा वाचताना आपल्याला या कथा दीर्घ आहेत, परंतु आता मी ऐकताना बंबावले सर असं म्हणत होते की 4 तासात मी संपूर्ण कथासंग्रह वाचून काढला आणि ही गोष्ट खरीच आहे. म्हणजे त्यांना तो इतक्या कमी वेळेत का वाचून झाला तर त्यांचा सगळा जागतिक अभ्यास आणि त्यांना सगळे जागतिक प्रश्न नीट माहिती असल्यामुळं ते त्यांना होऊ शकतं, परंतु आपल्यासारख्या सामान्य वाचकाला सुद्धा एका दिवसामध्ये या कथा वाचून होऊ शकतात. त्याचं कारण आहे की ते केवळ तपशील भरून पुढे जात नाहीत, त्यांचं चिंतन जे येतं ते चिंतन सुद्धा टोकाचं बनत नाही, तर तपशील कुठं थांबवायचे, चिंतन कुठपर्यंत पुढे न्यायचं आणि चिंतनातून आपल्याला काय साध्य करायचं हे 3 कोण त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे आपल्या कथांच्या मधून त्यांनी गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या कथा कंटाळवाण्या होण्यापासून थांबताना दिसतात. त्याचबरोबर या कथा जरी लोककथेचा रूपबंध वापरत असल्या तरी या कथा साधारणपणे आधुनिक रूपामध्ये येत आहेत आणि या कथांच्या मधला स्त्री केंद्र असणं ही गोष्ट मला वाटतं अनेकदा वेगवेगळ्या अर्थाने महत्वाची आपल्याला दिसून येते. अनेक वेळा युद्धावरच्या कथा किंवा माहितीपर कथा बऱ्याचदा रिपोर्टाज बनण्याची खूप दाट शक्यता असते. म्हणजे अरुण साधूंसारखा कादंबरीकार जर आपण तपासला बारकाईनं तर अनेक काही कादंबऱ्या ते स्वतः पत्रकार असल्यामुळे रिपोर्टाच्या रूपाने गेलेले आपल्याला दिसून येतात आणि मग त्यातलं कादंबरी पण जे आहे ते हरवण्याची शक्यता असते. तर तसं देशमुख सरांच्या या कथांच्या मध्ये होत नाही. मला कथा लिहायची आहे म्हणजे एकाच वेळी माझी भूमिका पक्की आहे, त्याच वेळी मला त्या तंत्रावरती काही नीट काम करायचं आहे आणि त्याच वेळी माझं सांगणं एका व्यवस्थित रूपबंधामध्ये जात आहे का या 3 पातळ्यांच्यावरची त्याची कथा वावरताना आपल्याला दिसते. आणि म्हणून ही कथा केवळ रशिया आणि युक्रेनची नाही तर ही कथा थेट आपल्या भारतीय परंपरेतल्या गौतम बुद्धापर्यंत जाऊन थांबते. आपल्याकडे आणखीन एक प्रॉब्लेम झालेला आहे की आपण गांधींपाशीच थांबतो, परंतु आपल्याला मागे जावं लागेल. मागे जाताना गौतम बुद्धांच्या पर्यंत जावं लागेल. केवळ गौतम बुद्धापर्यंत नव्हे तर त्याच्याही मागे जाऊन या देशातल्या किंवा जगभरातल्या शोध लावणाऱ्या स्त्रियांच्या मूळ परंपरांच्या पर्यंत जावं लागेल. कदाचित देशमुख सरांना थेटपणे तसं म्हणता आलेलं नसेल, परंतु कथांच्या केंद्रस्थानी स्त्रिया येणं हे मला वाटतं की पुरुषांच्या मधल्या स्त्री प्रतिमेचं ते एक सूचन आहे. आणि भारतीय परंपरा जर आपण बारकाईने पाहिली तर बुद्ध कुठून आले तर बुद्धाच्या पाठीमागे ही एक मातृसत्ताक किंवा स्त्री सत्ताक परंपरा होती आणि त्या परंपरेतून बुद्ध विचार पुढे आलेला आहे.
ती जर संपूर्ण आपण गणपरंपरा समजून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की गांधी भारतातच का जन्माला येतात त्याचं हे उत्तर आहे. गौतम बुद्ध भारतातच का जन्माला येतात त्याचं हे उत्तर आहे की या भारताची जी भूमी आहे, या भारताचं जे सहानुभवाचं नातं आहे, ते सहानुभवाचं नातं भारतातल्या मूळ प्राचीन स्त्रीनं घडवलेलं आहे आणि तिथपर्यंत या कथा प्रवास करतात. आणि म्हणून मी माझ्या मांडणीच्या सुरुवातीलाच असं म्हणालो होतो की या कथांच्या मधला जो केंद्र आहे तो स्त्रियांना केंद्र करताना दिसतो आणि शांतीला केंद्र करताना दिसतो. कारण स्त्रिया म्हणजे तुम्ही सहज एकाच मिनिटामध्ये मी थांबतो, तुम्ही जर गांधीजींच्या लढ्याची शस्त्र पाहिली तर ती सगळी शस्त्र मूळची स्त्रियांची, म्हणजे असहकाराचं तत्व, मौन पाळण्याचं तत्व, ही सगळी स्त्रियांच्या लढ्याची शस्त्र आहेत. आणि ही शस्त्र ही गौतम बुद्धापासून ती थेट स्त्रियांच्या पर्यंत जातात आणि जगाला त्याच शस्त्रांची गरज आहे. जगाला संहाराची गरज नाही. आणि म्हणून मला वाटतं की या कथांचा जर केंद्रबिंदू काय असेल तर या कथांचा केंद्रबिंदू भारतातलं शांतीचं धोरण जगाने स्वीकारावं आणि त्याच वेळी भारतासारख्या एका देशानं ठामपणे युक्रेनच्या बाजूने उभं राहून लोकशाही मूल्य व्यवस्था वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहावं. आणि ते प्रयत्न करत असताना एक लेखक म्हणून, एक कलावंत म्हणून, एक प्रशासनातला जाणकार माणूस म्हणून मी मात्र अग्रस्थानी असेल. ही आग्रही भूमिका लक्ष्मीकांत देशमुख सर घेतात आणि म्हणून मला वाटतं की ही भूमिका फार महत्वाची आहे. या भूमिकेचं समर्थन आपल्याला याच्यासाठी करावं लागणार आहे की हा प्रश्न केवळ युक्रेन पुरता नाही तर हुकुमशहांना चॅलेंज करणं आणि आपल्या देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल होणं तिथपर्यंतही तो सूचन करणार आहे. आणि म्हणून या कथांचं मोल केवळ रशिया युक्रेन पुरतं नाही तर या कथांचं मोल उद्याच्या भारताच्या एका चुकीच्या दिशेनं चाललेल्या दिशेला पण ते नीटपणे पुन्हा दिशा देण्याचं काम करणार आहे. आणि म्हणून बटरफ्लाय थेअरीचा जो मी मुद्दा उपस्थित केला तो इतका महत्वाचा आहे, तो मुद्दा आपल्याला कधी विसरून चालणार नाही. आणि त्या एका बटरफ्लाय थेअरीच्या सेंटरला देशमुख सर येऊन थांबतात आणि एक शांतीचा संदेश कथांच्या निमित्ताने देतात. एवढंच मला नोंदवायचं होतं. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी भारत सासणे सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करा. मित्र, फ्रीडम ऑन फायर या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण इथे एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गौतम बंबावाले, प्रयतुल्लाह महेंद्र कदम, त्याचप्रमाणे प्रकाशक आणि आपण सर्व गुणीजन मित्र आहोत. महेंद्र कदम यांनी या कथांमध्ये काय आहे हे सांगितलंय बरं केलं, कारण त्यामुळे जर मला पुन्हा सांगायला लागलं असतं तर कदाचित तिथे पुन्हा पुनरावृत्ती झाली असती. या पुस्तकाला मी प्रस्तावना दिली आहे, त्यामध्ये काय कथेमध्ये काय आहे ते मी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने परंतु थोडंसं वेगळं असं काहीतरी मला या ठिकाणी सांगायचं. एक म्हणजे असं की या चर्चेच्या निमित्तानं आपण आधुनिक चार्ली चॅप्लिन आला पाहिजे असं आपण म्हटलं. हा एक महत्वाचा मुद्दा. आता हा आधुनिक चार्ली चॅप्लिन काय सांगेल आणि तो कुठून येईल याबद्दलचा जो काही आशावाद आहे तो आशावाद या कथांमध्ये मधून प्रकटलेला आहे. लेखक स्वतः असं म्हणाले की मी काही राजकीय तज्ज्ञ नाही आहे, पण नसण्याचं काही खरं तर गरज नाहीये. तुम्ही लेखक आहात यातच सगळं आलेलं आहे. लेखक असणं पुरेसं आहे, पण हा लेखक जबाबदार लेखक आहे आणि तो जबाबदार असल्यामुळे त्याला भान आहे. मग हे भान कसलं तर त्याला विश्वभान आहे आणि हे विश्वभान त्याला असं सांगतं आहे की युद्ध नको आहे. आणि म्हणून या प्रस्तावनेची सुरुवातच मी युद्ध नको बुद्ध पाहिजे असं मी जे म्हटलं होतं. का लिहितो लेखक थोडंसं या ठिकाणी सांगितलं पाहिजे, म्हणजे मग त्यांच्या लेखनाच्या भूमिकेकडे आपल्याला येता येईल. एक म्हणजे एक लेखकाच्या मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते
ती अस्वस्थता बाहेरच्या अनेक घटकांमुळे निर्माण होते. जे काही भोवती घडतं आहे त्याबद्दल ते सगळं पाहिल्यानंतर त्याचं जे काही संवेदनक्षम आणि संवेदनशील असं जे मन आहे ते कंपित होतं. आणि हे कंपित होणारं जे मन आहे ते त्यामधून एक सहकंप निर्माण होतो. एम्पथी, नॉट सिम्पथी, इट्स एम्पथी. ही जी काही अस्वस्थता निर्माण होते ती अस्वस्थता त्याला थेट विश्वाच्या केंद्रबिंदूकडे घेऊन जाते. आणि यासाठी म्हणून त्याला जे सांगायचं आहे ते सांगण्याची एक तहान या लेखकाच्या मनात निर्माण झालेली असते. यातून तो विश्वबंधुत्व शोधतो आणि विश्व वात्सल्य भाव देखील तो शोधत असतो. हे सर्व काही या लेखकाला सापडलं आहे, त्याला ते वाटतं आहे आणि म्हणून त्याने या दीर्घ कथा लिहिल्यात, आपल्या समोर ठेवल्यात. आता मराठी साहित्यामध्ये आणि विशेषतः आधुनिक मराठी साहित्यापर्यंत येता येता जर आपण पाठीमागे वळून जर बघितलं आपण तर आपल्याला असं लक्षात येतं की फाळणीची पडसाद आपल्यापर्यंत फारसे उमटलेले नाहीयेत. मराठी माणसाला युद्धाचा कुठला अनुभव नाहीये फारसा आणि त्याचे चटके आपल्याला बसलेले नाहीयेत. जेव्हा आपल्याकडे निर्वासित येत होते, निर्वासिताचे तांडे येत होते 1960च्या आधीच्या काळामध्ये, त्यावेळेला आपण त्यांच्यासाठी वेगळी वस्ती केली, वेगळी त्यांच्यासाठी घरं केली. ही माणसं हळूहळू आपल्या समाजामध्ये आली, मिसळली, एकत्र आली आणि जगायला लागले आपल्या बरोबर. म्हणजे आपल्याला एका अर्थानं यांच्याकडे बघण्याचा जो काही आपला दृष्टिकोन होता तो एका अर्थाने हे परकीय आहेत, कोणीतरी आपल्याकडे आलेत आणि आपल्या अर्थव्यवहारामध्ये हस्तक्षेप करतायत असं आपण त्यांच्याबाबत समजायला लागलो. पाहता पाहता त्यांनी अर्थातच अर्थव्यवस्था ताब्यात घेतली आणि मग त्यांच्या हातामध्ये सगळे बाजार त्यांच्याचकडे आहे, ज्यांना आपण निर्वासित म्हणत होतो ते. पण हा जो काही तटस्थ आणि त्रयस्थ दृष्टिकोन का निर्माण झाला त्याचं कारण असं की आपण याचे चटके कधी सोसले नव्हते, जसं जे पंजाबने सोसले, कदाचित आणखीन शेजारच्या राज्यांनी सोसले. आणि त्यामुळे तिथे असलेले जे काही साहित्य आहे, मग पंजाबी साहित्य असेल, हिंदी साहित्य असेल, अन्य असेल, यामध्ये निश्चितपणे फाळणीचे चटके कसे बसलेले आहेत या संदर्भामध्ये लिहिलं गेलेलं आहे. त्यासाठी म्हणून पुष्कळ नावं त्याबद्दल घेता येतील. अत्यंत श्रेष्ठ अशा स्वरूपाचं साहित्य तिकडे या संदर्भात लिहिलं गेलं, जे खरं तर मराठीमध्ये फारसं आलं नाही. इतकंच नाही तर महात्मा गांधींच्या खुनाच्या नंतरचे पडसाद देखील फारसे आपल्या साहित्यामध्ये उमटले नाहीत आणि त्या संदर्भामध्ये देखील आपण काही फारसं लिहू शकलो नाही. यांना कादंबरी लिहिली, काही क्वचित अपवाद म्हणून असलेल्या कथा असतील, पण तो काळ त्यावेळेला संबंध समाज ढवळून निघालेला होता आणि हे जुन्या लोकांना त्यांनी लिहून ठेवले. आपण सगळे बघायचं कारण नाहीये, आपल्या पूर्वी केव्हा तरी घडलंय ते, पण त्यांनी लिहून ठेवलेला आहे. तो काळ अस्वस्थ तसा काळ होता, पण त्याची देखील पडसाद प्रतिबिंब आपल्या मराठी साहित्यामध्ये फारसं पडलं नव्हतं. तोपर्यंत आपल्याकडे काय होत होतं याच्याबद्दलचा जर आपण थोडासा आढावा घ्यायचा जर ठरवलं तर असं लक्षात येईल की रोमॅन्टिसिझम, सो कॉल्ड रोमॅन्टिसिझम, न्यू रोमॅन्टिसिझम मधून आपण बाहेर पडलेलोच नव्हतो. त्यामुळे त्याही आपल्याला सौंदर्यवादाचा पहारा आपल्यावर होता एका अर्थानं. हळूहळू त्यानंतर मग वास्तववाद यायला लागला आणि वास्तववादाची आणि सौंदर्यवादाची जी काही लढाई झालेली आहे त्याबद्दल महेंद्र जास्त सांगू शकतील, कारण त्याच्यात त्यांनी अभ्यास केलेला आहे. परंतु या संदर्भामध्ये कुठेतरी वास्तववाद हळूहळू स्थिर व्हायला लागला आणि मग आधुनिक मराठी साहित्य दीर्घकथेच्या अनुषंगाने आपल्या समोर आता येऊन पोहोचलेला आहे. पण त्यामध्ये हा जो काही वैश्विक संदेश असायला पाहिजे होता, जो कमी होता, जो यायला नको होता, तो या निमित्ताने या 7 कथांच्या अनुषंगाने प्रथमच आपल्या समोर येतो आहे. त्यामुळे लक्ष्मीकांत यांचं प्लेसिंग आपल्याला कुठेतरी करावं लागेल की आतापर्यंत आपण जर मागे जाऊन बघितलं तर काय साहित्य आतापर्यंत लिहिलं जात होतं, दीर्घ कथा कशा लिहिल्या गेल्या, लघुकथा कशा लिहिल्या गेल्या, दीर्घ कथाच का लिहिल्या गेल्या इत्यादी स्वरूपामध्ये. तर दीर्घकथा म्हणजे काय की लघुकथेमध्ये जे काही मावत नाहीये ते सगळं त्या दीर्घकथेमध्ये शोधायचं असं त्याचा अर्थ झाला. आणि मग काय मावत नाहीये तर जे काही जीवनाच्या संदर्भात मला जे आकलन होतं आहे ते आकलन मला मांडायचंय, परंतु ते लघुकथेमध्ये मी मांडू शकत नाही, म्हणून मी दीर्घकथेकडे जातो. म्हणजे दीर्घत्वाचा जो काही प्रवास आहे तो या संवेदनेतून झालेला आहे. त्यामुळे या दीर्घकथांमध्ये आतापर्यंत जी काही दीर्घकथा मांडली गेली, यापूर्वी अनेक लिहित होते जी आणि त्यापूर्वी देखील लिहित होते. हळूहळू तो प्रवास
कदाचित माझ्यापर्यंत येऊन माझ्यापासून पुढे गेलेला आहे. पण त्या संबंध दीर्घ कथांमध्ये विश्वबंधुत्व आणि विश्वभान याबाबत फारसं काही सांगितलं गेलेलं नव्हतं, जे प्रथम सांगितलं इथं जात आहे. म्हणून लक्ष्मीकांत यांचं प्लेसिंग करत असताना एक अत्यंत महत्वाचं असं आपल्याला विधान करावं लागेल की दीर्घ कथांमध्ये प्रथमच युद्ध आणणारा हा लेखक आहे. आता केवळ युद्ध आणलं म्हणून त्यांचं महत्व वाढत नाही, तर त्याबरोबर त्यांनी एक भूमिका घेतली आणि ती वैश्विक अशी भूमिका आहे. ते जे त्यांनी सांगितलं की मला भूमिका घ्यावी लागेल एक लेखक या नात्याने. भूमिका का घ्यावी लागेल याच्याबद्दल आपण थोडक्यात पुढे बघूयात. लेखकाची जबाबदारी काय आहे, नैतिकता काय आहे आणि युद्ध का नको. तर लेखकाची जबाबदारी म्हणजे केवळ मनोरंजन करणे हा नाहीये, बुद्धिरंजन करणे हे देखील नाहीये, प्रबोधन करणे यासाठी जी भूमिका घ्यावी लागते तोही खरं तर भाग नाहीये. कारण प्रबोधन करायचं असेल तर तुम्हाला एक तटस्थ भूमिका घ्यावी लागते की मी कुठेतरी श्रेष्ठ आहे, मी तुमचं प्रबोधन करतो आहे, तुम्ही प्रबोधनास पात्र आहात आणि म्हणून मला जे सांगायचं ते मी तुम्हाला सांगतो आहे, त्यामुळे तुम्ही वेगळे मी वेगळा. परंतु अशी देखील एक भूमिका इथे घेता येत नाही, कारण न प्रबोधन न बुद्धिरंजन न मनोरंजन, पण त्याच्याही पलीकडे कुठेतरी एक विश्वकरुणा आणि त्या विश्वकरुणेचा शोध या लेखकाने घेतलेला आहे. हे मला अत्यंत महत्वाची अशी बाब वाटते. विश्वकरुणेचा शोध घेत असताना त्याबरोबर आपोआपच हे जग माझं आहे, हा देश माझा आहे आणि जिथे कुठे काही अन्याय सुरू आहे त्या अन्यायाच्या संदर्भात मला काहीतरी बोललं पाहिजे. म्हणून त्यांना चार्ली चॅप्लिन आपला वाटला. त्यामध्ये त्यांनी जे ग्रेट डिक्टेटर तुम्ही पाहिला, मी पाहिलेला चित्रपट आहे तो अत्यंत सुंदर असा. त्यामध्ये जे शेवटी क्लायमॅक्सला त्याचं जे भाषण येतं त्या भाषणाचा उल्लेख याच्यामध्ये केलाय. त्यात त्यांनी युद्ध आणि मानवता या संदर्भात जे जे काही भाष्य केलेलं आहे त्याचाच उल्लेख राष्ट्राध्यक्षांनी केला, ज्याचा मराठी अनुवाद आपण आता ऐकला. त्यामध्ये त्यांनी युद्धाबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल जे काही सांगितलं आहे ते अत्यंत मौलिक आहे, महत्वाचं आहे. ते झिरपत आपल्यापर्यंत आलं पाहिजे या जाणीवेतून हा लेखक आपल्याला या कथा देतो, दीर्घ कथा देतो आणि त्यातून एक संदेश देतो की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आहे, युद्ध नको आहे. पण आता नैतिकतेचा उल्लेख झाला की नैतिकता असली पाहिजे आणि युद्ध नको आहे. तर युद्ध का नको, तर युद्ध कशासाठी खेळलं जातं, तर कुठल्या तरी स्वार्थासाठी खेळलं जातं. आता हे युद्ध खरं तर थांबलंय का, ते कुठेतरी त्या देशामध्ये चाललेलं आहे का की सर्वत्र सुरू आहे? माझ्या मते तेच आपल्या सर्वांच्या भोवती, आपल्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या विचारांमध्ये युद्ध सतत सुरू आहे. आज देखील युद्ध सुरू आहे की आपण काटे टाकतो आहोत, गोळ्या झाडतो आहोत आपल्याच लोकांवर. तर हे युद्ध परिस्थिती जी निर्माण आपण केलेली आहे, ज्याच्याबद्दल आपण ऐकतो, वाचतो, पाहतो आणि टीव्हीवर देखील बघतो चित्र त्यातली, ती सगळं भीषण आहे. कारण ही युद्धजन्य परिस्थिती आपण आपल्या भोवती सतत निर्माण करतो आहोत. याचा अर्थ असा आहे की कुणीतरी तुम्ही आहात जे परके आहात आणि मी तुमच्यावर आक्रमण केलं पाहिजे आणि मी तुम्हाला तुमचं दमन केलं पाहिजे. तर दमन का करायचं, तर कारण मला तुमचं शोषण करायचं आहे आणि मी कुणीतरी श्रेष्ठ आहे. तर श्रेष्ठ कनिष्ठचा जो झगडा आहे तो आज आपल्याला समाजामध्ये जो पाहायला मिळतो तो भीषणतेकडे नेणार आहे, ज्याचा उल्लेख त्यांनी केला की असं जर होत राहिलं तर मग आपलं भवितव्य काय असणार आहे. ते काय असणार आहे याचा शोध घेताना आपल्याला त्याच्यावर काहीतरी विचार देखील दिला पाहिजे आणि तो विचार देण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे आणि त्या भूमिकेतूनच कुठेतरी आधुनिक चार्ली चॅप्लिन निर्माण होणार आहे. तो आधुनिक चार्ली चॅप्लिन हा उपहासाने, जसं त्या त्या चित्रपटामध्ये उपहास एक अतिशय शस्त्र म्हणून वापरलं गेलं होतं. आज आपल्याला उपहास तर नकोच आहे, कारण उपहास व्यक्त करणारे जे काही कॉमेडियन्स आणि कोण आर्टिस्ट असतील यांच्यावर तर खटले सुरू आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मला जर उपहास करायचा असेल, मला जर तुमची कुचेष्टा नसेल कदाचित, पण चेष्टा करायची असेल तरी देखील मला विचार करावा लागतो. अशी परिस्थिती निर्माण आपण करून ठेवली. त्यासाठी म्हणून मला असं वाटतं की युद्धजन्य परिस्थितीच आपण निर्माण केली आपल्या समाजामध्ये. यासाठी म्हणून देखील लक्ष्मीकांत देशमुख यांचं प्लेसिंग करावं लागतं की त्यांनी या आत्ताच्या परिस्थितीवर एक भाष्यच केलं आहे नकळतपणे आणि त्यासाठी म्हणून त्यांना युक्रेन आणि रशिया या युद्धाचा एक वापर करावा लागला. त्यासाठी ते अस्वस्थ झाले. त्यांनी त्यावर अभ्यास केला, भाषा थोडीफार ते शिकले, त्यानंतर काय सुरू आहे याच्याबद्दलचा संबंध आढावा घेतला आणि तिथे मग जे काही अस्वस्थता त्यांना जी जाणवली ती नेमकी पकडून त्यावर त्यांनी एक सूत्रमय पद्धतीने, जसं महेंद्रने सांगितलं की सर्व कथांमध्ये एक सूत्र आहे,
ते सूत्र लक्षात घेता मानवतेच्या दृष्टीने त्यांनी या 7 कथा लिहिलेल्या आहेत. म्हणून त्यांचं प्लेसिंग करत असताना या लेखकाचं मोठेपण आपल्याला अधोरेखित करावं लागतं, या कथांचं वैशिष्ट्य अधोरेखित करावं लागतं. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन. जे खरं तर खूप बोलता येईल या विषयावर, पण आपल्याला अर्थातच युक्रेनचे जे अधिकारी आहेत ते आपल्याशी बोलणार आहेत, त्यांचा संवाद आपल्याला ऐकला पाहिजे, अध्यक्षांचंही म्हणणं ऐकलं पाहिजे. पण मी अभिनंदन करतो लक्ष्मीकांत यांचं की त्यांनी अतिशय सुंदर अशा कथा, महत्वाच्या कथा, सुंदर म्हणण्यापेक्षा महत्वाच्या, आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या, वास्तवाशी आपल्याला जोडून ठेवणाऱ्या, त्याचबरोबरीने मौलिक अशा आणि मानवतेच्या दृष्टीने काहीतरी भाष्य करणाऱ्या आणि युद्ध नको, आपल्याला शांतता पाहिजे आहे हे सांगणाऱ्या अशा कथा दिलेल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या कथा ज्या काही पंजाबीमध्ये लिहिल्या गेल्या असतील, सिंधी साहित्यामध्ये काही सापडतात आपल्याला, अनुवादित स्वरूपातच आपल्यापर्यंत आल्यात त्या, म्हणून मी सांगतोय, त्यामध्ये देखील ही तळमळ आणि ही करुणा दिसते की युद्ध नको आहे, ती प्रथमच मराठीमध्ये यांच्या कथांच्या रूपाने प्रकट झाली आहे. ही बाब मला इथे अधोरेखित करायची आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. मेहता पब्लिकेशननी हे महत्वाचं पुस्तक प्रकाशित केलं, त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी व्लादिमीर प्रेतुला यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत करावं. Namaskar. Dear ladies and gentlemen, distinguished speakers, author, Your Excellency, thank you so much. Thank you so much for inviting the representative of Ukraine to be here tonight. When we received your email it was quite very recently. At the same time, we met with ambassador, and the ambassador says, I can't go because we have the deputy foreign minister visit for the Raisina dialogue happening right now. So, but we need to be there. And I truly believe that we had to be here, and I'm very happy. I think it's a good karma also for me to be here. Thank you so much for this opportunity. Also, Ambassador sent you the best regards and congratulations with this book. And he regrets he couldn't participate by himself today. But we would love to see you in the Ukrainian embassy. Please. Also, I received today a copy of the book, but it's not signed. So please, we would be very much grateful if you could do this. I also want to congratulate Mehta Publication House. I think it's a very good book. I really like the attention to details. You can see some flower here. It's one of our symbols, right? And you know also that I think that around 70% of sunflower oil imported to India is originally from Ukraine. So it's a very good connection, I believe. Very nice. I also want to thank you, sir, for proclaiming the speech of Volodymyr Zelensky in Marathi. I think I didn't understand. I mean, I know the speech. I don't understand Marathi, but I think that your expression was really, really nice and powerful. Thank you so much for that. So Volodymyr Zelensky in Marathi sounds perfect. Thank you so much for this. I truly believe that such initiatives are very important for Indian audience to understand what's really happening. We know that Soviet, later Russian influence here is very high, and there is nothing bad. It's not like we don't want this to be here or something. No, but at the same time, I think that Ukraine has to have its own niche, right? And to build up our own relationship with India. I would also like to come to India's role in possible peaceful settlement of the Russian war against Ukraine. So I will start with saying that India's role on the international arena is global. One of the largest economies and rapidly growing, largest democracy in the world, highly spiritual country,
India is the best example of unity through diversity. India proved to play a constructive and fair role on the global arena. We witnessed India giving a helping hand to those in need, as an example with close neighbor countries, Bangladesh and Sri Lanka. The peace-loving nature of your country was also encrypted in the motto of G20 presidency of India: one Earth, one family, one future. It is important that all the provisions of the New Delhi G20 declarations are implemented, including paragraph on Ukraine. India and Ukraine share the same democratic values and principles. And I believe that we all need to understand that they have to be protected. Ukraine is shedding the blood of its heroes in the fight against the colonizer, a nuclear country that uses all its power to restore the Soviet Empire. Indians, based on their own history, fight for freedom, should understand Ukrainians. Ukraine demonstrates a readiness to fight for its own sovereignty and territorial integrity, not just in words, but in deeds. And also I would like to say thank to India, to express our deep gratitude for constant recognition of our sovereignty and territorial integrity. We defend the right to an independent foreign policy and the right to choose our own path of development. Any successes of Russia in this war, including even minimal territorial gains, impunity, or weakening of Ukrainian statehood, will encourage and contribute to the strengthening of other authoritarian regimes in the world, their aggressive actions towards other states, and violation of international law. Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, stated that this is not the era of war. We in Ukraine fully support this idea, and we truly believe this philosophy can find its reflection in implementation of the Ukrainian peace formula presented by President Zelensky. Ukraine welcomes any peace proposals that adhere to two fundamental principles. They do not call for territorial concessions from Ukraine, including Crimea, of course, and do not result in a frozen conflict instead of peace. President Zelensky's peace formula, echoed in the relevant UN General Assembly resolutions, remains the only comprehensive framework for a just and sustainable peace in Ukraine. Real peace, not appeasement. We are confident in further consolidation of peace-loving nations around Ukrainian peace formula. We have started preparations for the Global Peace Summit at the level of state leaders, which will be held this year. The presence at the summit of the leader and voice of the Global South, which consolidates the aspirations and hopes for peace of billions of people, is extremely important. We are convinced that the vision of the Prime Minister of India, His Excellency Shri Narendra Modi ji, for peaceful coexistence in accordance with the principle of Vasudhaiva Kutumbakam, the whole world is one family, should be reflected in a collectively developed action plan that will bring just peace to Ukraine and will restore the supremacy of the international law. Stating this, I would also like to say that our Deputy Minister who came here for raising the dialogue, she reiterated the invitation from our President to Prime Minister of India, Shri Narendra Modi, to participate in the Global Peace Summit. And of course, Ukraine is very much grateful for India's participation in all four peace talks on Ukrainian peace formula, and we are deeply grateful for your participation, and we look forward for further participation in these peace talks. Let me also please express our gratitude to the people, government, and businesses of India for provided humanitarian aid. The 15th consignment was delivered in January this year, and it consisted of the generators, which will be used for Ukrainian schools, so our children can uninterruptedly learn and get knowledge. And this is a great example of targeted assistance. So we are very, very much grateful. And the last I would like to say, Mr. Lakshmikant, you said that you think that being on the side with Ukraine is a right choice. I agree with you because Russia violated everything, right? There is an aggressor and there is a victim. So
being with victim is important, I believe. And also, you know that, I don't know if you see it there or not, this is a Trishul, right? So really, this is our national emblem. So this is, I just want to say that having such a national emblem means a lot, right? Trishul can't be used for something bad. So thank you for your support. Once again, congratulations with this book. And I also wish Metta Publications to publish it in all other official languages. Let it be a bestseller. Thank you so much. यानंतर मी गौतम मुंडवाले सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष मनोगत. लक्ष्मीकांत देशमुख जी, व्यासपीठावरील मान्यवर मित्रांनो, लक्ष्मीकांत देशमुख जी यांच्या फ्रीडम ऑन फायर या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज तुम्हा सर्वांसोबत असताना मला खूप आनंद होत आहे. विशेष म्हणजे पुस्तकात युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेल्या युक्रेन रशिया युद्धाची पार्श्वभूमी असलेले 7 लघुकथांचा समावेश आहे. ह्या 7 कथा ज्या आहेत त्या युद्ध आणि शांती, प्रेम आणि निराशा, युद्धाच्या काळातील प्रणय बद्दल आहेत. मी कबूल केले पाहिजे की एकदा मी ते वाचण्यासाठी पुस्तक उचलल्यानंतर, जसं कदम साहेब म्हणाले, 4 तासात मी ते वाचून काढले होते. प्रथम म्हणजे लक्ष्मीकांतजी यांची भाषा उत्कृष्ट आहे. त्यांचे युक्रेनचे ज्ञान खूपच चांगले आहे. मी कबूल केले पाहिजे की मी कधीही युक्रेनला गेलो नाहीये. एकदा मॉस्कोला गेलो होतो 2 किंवा 3 दिवसासाठी. बाकी विश्वभर फिरलोय, पण मॉस्को, रशिया, युक्रेन ह्या देशात मी फारच क्वचित गेलोय. सर्व कथा अतिशय आकर्षक आहेत कारण त्या आजच्या युक्रेनमध्ये सेट केल्या आहेत, जे आता 2 वर्षापासून युद्धात आहे. मी तुम्हा सर्वांना पुस्तकाची शिफारिश करीन आणि मेहता पब्लिकेशन्स, लक्ष्मीकांतजींना माझे अभिनंदन. काल्पनिक कथा लिहिताना युद्धाची पार्श्वभूमी, ज्यामध्ये प्रेम आणि प्रणय, फुलांचा जवळजवळ अजय संयोजन आहे, ते वाचकाला खिळवून ठेवते. आज मला तुम्हा सर्वांशी बोलायचे आहे की दुर्दैवाने सार्वजनिक धोरण किंवा देशाची कूटनीती, भारताची परराष्ट्र नीती, भारताचे परराष्ट्र धोरण रोमॅन्टिक कल्पनावर आधारित असू शकत नाही. हे अंडरडॉगच्या समर्थनावर आधारित असू शकत नाही. ते आदर्शवादावर आधारित असू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मला परवानगी द्या लक्ष्मीकांतजी की रशिया युक्रेन युद्धाबाबत भारताचे धोरण प्रत्यक्षात कसे विकसित झाले आहे याविषयी मी थोडा वेळ बोलू इच्छितो. 1947 नंतर भारताचे स्वातंत्र्य मिळण्यापासून भारताने सोव्हिएत संघ तसेच अमेरिका आणि पाश्चात्य देशासोबत चांगले संबंध ठेवले होते. तथापि 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना भारत आणि सोव्हिएत संघामध्ये, भारत आणि सोव्हिएत युनियनमध्ये मैत्रीचा करार झाला. लक्षात ठेवा, त्यावेळी अमेरिका आणि चीन हे या दोघांनीही पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. माझ्या पिढीतली जी लोक आहेत आणि इथे आहेत काही त्या पिढीतली लोक, आम्हाला अनेकांनाही अगदी स्पष्टपणे आठवतं, युनायटेड नेशन्स युद्धविराम पुकारला नाही याची खात्री करून सोव्हिएट संघाने, सोव्हिएट युनियनने आम्हाला म्हणजे भारताला त्या युद्धात मदत केली. भारताने ते युद्ध जिंकल्यानंतर आणि बांगलादेशची निर्मिती होईपर्यंत सोव्हिएट संघाने आपला तो रवैया धरला होता आणि युद्धविराम जाहीर करू नये दिलं. आपल्यापैकी कोणीही माझ्या पिढीतली जे लोक आहेत, आम्हाला तत्कालीन सोव्हिएत युनियन, सोव्हिएत संघ कडून मिळालेली मदत विसरू शकत नाही. पुढे
आम्हाला सोव्हिएत युनियन आणि नंतर जे रशिया झालं, या दोघांकडून लष्करी उपकरणे तसेच अंतराळ तंत्रज्ञान आणि आण्विक तंत्रज्ञान मध्ये मदत मिळाली राहिली. रशियाकडून खरेदी केलेले सुखोई 30 MKI लढाऊ विमान जे आहेत आणि आपल्या पुण्यात 2 स्क्वॉड्रन्स एअरफोर्स स्टेशनवर हे लढाऊ विमानं आहेत, ह्याची आपल्या पुणेकरांना चांगलीच माहिती आहे. भारत आणि युनायटेड स्टेट्स मधील अणु करार असूनही आपल्याकडे भारतात एकही अमेरिकन अणु ऊर्जा प्रकल्प नाही, तर रशियाने तामिळनाडू मधील कुडनकुलम अणु ऊर्जा केंद्राची अनेक युनिट्स बांधली आहेत. 1990 साली आणि त्या दशकात रशियाने भारताला क्रायोजेनिक रॉकेट इंजिन तंत्रज्ञान दिले होते, जेव्हा इतर कोणीही तसे करण्यास तयार नव्हते. माझं सांगण्याचा प्रयत्न असा आहे की तो मुद्दा की भारत आणि रशिया यांच्यात अनेक दशकापासून संबंध आहेत आणि हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. हे आपण कधी विसरू शकत नाही. त्यामुळे भारत नेहमीच रशिया युक्रेन युद्धाकडे भारतीय राष्ट्रीय हित संबंध डोळ्यासमोर ठेवणाऱ्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिल. आम्ही या युद्धाकडे काही प्रकारचे रोमॅन्टिक किंवा आदर्शवादी दृष्टिकोनातून पाहणार नाही. आता रशिया आणि युक्रेन मध्ये जे घडले त्याचे मूल्यमापन आपल्याला स्वतःच्या दृष्टिकोनातून केले पाहिजे. किमान 2014 सालीपासून रशिया चेतावणी देत आहे की पश्चिमी नाटो लष्करी युती जी आहे ती पूर्वेकडील विस्तार त्याचा होत चालला आहे. आणि त्यांनी हेही म्हटलं होतं की जर नाटोचा हा जो पूर्वीकडे जो विस्तार होत आहे तो त्यांच्या शेजारच्या देशांमध्ये म्हणजे जॉर्जिया आणि युक्रेनमध्ये जर झाला तर रशियाकडनं मॉस्कोकडनं प्रतिसाद काहीतरी होणारच. रशियाने सुरक्षिततेच्या हितासाठी नसलेल्या गोष्टी म्हणून पाहिल. मॉस्को अनेक वर्षापासून हे सांगत आहे. शेवटी युक्रेनचा समावेश करण्यासाठी नाटोचा विस्तार होईल असे निकटवर्तीय वाटत असताना रशियाने स्वतःच्या अखंडतेसाठी सुरक्षा धोक्याच्या रूपात पाहिल्याबद्दल प्रतिक्रिया म्हणून आपले लष्करी सैन्य कार्य केले आहेत आणि आपले लष्करी सैन्य हलवले. आता मी तुम्हा सर्वांना विचारतोय, अलीकडच्या काळात चित्रपट आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की ते काय म्हणजे भारताने कशाला प्रतिसाद प्रसिद्ध केलं आणि कशाला प्रतिसाद दिला हे आपल्याला कळतं. दुसरं उदाहरण म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या सीमेपलीकडून आम्ही बालाकोट हवाई हल्ले केले आणि ते आपलं उत्तर होतं. या दोन्ही गोष्टी हाती घेतल्या गेल्या कारण आम्हाला वाटलं म्हणजे दिल्लीला वाटलं किंवा भारत सरकारला वाटलं किंवा भारताला वाटलं की आमची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे आणि दहशतवादी त्यांचे काम करत असताना आम्ही शांत बसणार नाही हे दाखवण्यासाठी आम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागली. आता मी तुम्हा सर्वांना विचारू इच्छितो, या दोन्ही दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेली कारवाई योग्य होती असे तुम्हाला वाटत नाही का? आणि जर हे योग्य असलं तर मॉस्कोनी रशियाने जे प्रत्युत्तर दिलं ते त्यांच्या राष्ट्रहितामध्ये होतं. अशाच पद्धतीने रशियाने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी तडजोड केली जात असल्याचे वाटल्यावर लष्करी कारवाई केली. आता भारताने या
दृष्टिकोनातनं याकडे पाहिले, तथापि रशियाने जे केले ते योग्य किंवा अयोग्य असे आम्ही कधीही मान्य केले नाहीये. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना सांगितले की दिस इज नॉट एन इरा ऑफ वॉर. आणि हे जे ते म्हणाले ते पाश्चात्य देशात संबंध ग्लोबल लेवलवर खूपच गाजलं गेलंय. हे त्यांचं म्हणणं की दिस इज नॉट एन इरा ऑफ वॉर. राजनैतिक हा एक फटकार म्हणून पाहत आहेत लोक, आणि हे आहे खरं. तसेच भारत शत्रुत्व संपण्याचे आवाहन करत आहेत, आणि आपला जो युक्रेन आणि रशिया युद्धावर जो बेसिक पोझिशन आपली जी आहे ती अशी आहे की जर आपण युद्धविराम करू शकलो तर मग संवादाला संधी दिली जाईल, आणि हे फार महत्वाचं आहे. शिवाय स्वतःचे हित लक्षात घेऊन भारताने रशियावर बहिष्कार टाकून त्याच्याशी व्यापार बंद केला नाही, किंवा आम्ही त्यांच्याकडनं पेट्रोलियम विकत घेत राहिलो आणि शुद्धीकरणानंतर ते युरोपियन राष्ट्रांना सुद्धा विकलं गेलंय. त्यामुळे तुम्ही सर्व पाहू शकता की रशिया युक्रेन युद्धाबाबतचे आमचे धोरण, भारताचे धोरण जे आहे ते वास्तववादातून आलेले आहे. हे भारताच्या स्वतःच्या हिताला चालना देण्यापासून उद्भवते. आम्हाला हे काय करायचे आहे या आंधळेपणाने अनुसरण करण्यापासून आपण नाही करत आहोत. अशा प्रकारे भारताने स्वतःचा मार्ग अवलंबला आहे. मी माझा मुख्य मुद्दा पुन्हा सांगून संपवतो. काल्पनिक साहित्य लिहिताना प्रणय आणि आदर्शवाद ठीक असला तरी सार्वजनिक धोरण किंवा परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्र नीती किंवा कूटनीती ह्याचा आधार होऊ शकत नाही. चांगल्या सार्वजनिक धोरणाचा एकमेव आधार म्हणजे जनतेच्या हिताचे काय आहे हे ठरवणे आणि नंतर त्याचे काटकोरपणे पालन करणे. मी माझे 2 शब्द इथेच संपवतो. ह्याचा अर्थ नाही की लक्ष्मीकांत देशमुखचं पुस्तक चांगलं नाहीये, फारच उत्तम आहे. पण माझं म्हणणं हे आहे की कूटनीती किंवा परराष्ट्र नीती जी आहे ती रियालिटीवर करावी लागते आणि रोमॅन्टिसिझम वर नाही. बहुत बहुत धन्यवाद. अध्यक्षीय मनोगत लांबलं असतं तरी चाललं असतं असं बहुतेकांना वाटतंय याची मला खात्री आहे. तरीही उपलब्ध वेळेचा विचार करता कार्यक्रम समारोपाकडे नेणं क्रमप्राप्त आहे. तर मेधा पब्लिशिंग हाऊसच्या वतीने माझ्यावरती दिलेली या कार्यक्रमातली शेवटची जबाबदारी म्हणजे आभार. मान्यवर मंडळी जी समोर दिसत आहेत त्यांचा आवर्जून आधी उल्लेख करायला पाहिजे. पेंगळे सर आहेत, आमच्या गीताली भीमो मिळून सार्वजनिकच्या आहेत, आमच्या शुद्धताच्या मेधा पब्लिशिंग हाऊसच्या अनुवादक आहेत. 50 पुस्तकांनी अनुवादाची ओलांडलेली आहे त्यांच्या, त्या इथे आवर्जून उपस्थित राहिल्या. आणि अर्थातच अखिल साहिल मेधा पब्लिशिंग हाऊस, संजय नाहर सर, हो नाहर सर इथे उपलब्ध आहे, उपस्थित आहेत. त्यांचाही इतर बरीच मंडळी जी परिचित आहेत ज्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, अशी सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिली. मेधा पब्लिशिंग हाऊस तर्फे जे जे उपक्रम आयोजित केले जातात, प्रकाशन सोहळा असेल, आपलं प्रदर्शन असतं दरवर्षी, त्या पुस्तक विक्रीचे जे जे काही उपक्रम असतात त्या सगळ्यांना माध्यम प्रतिनिधी आम्हाला नेहमीच भक्कम पाठबळ देत असतात, प्रसिद्धी देत असतात. ते सकाळ आणि इतर वृत्तपत्रांचे प्रतिनिधी सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचेही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आत्ता इथे देशमुख सर उपस्थित आहेत, ते माझ्या माहितीप्रमाणे सायनिंग सेशन साठी सुद्धा थांबणार आहेत. ज्यांना प्रत विकत घ्यायची असेल, सही करून घ्यायची असेल, त्यांनी प्रति बाहेर उपलब्ध आहेत. 300 रुपये पुस्तकाची किंमत आहे, सवलतीच्या दरामध्ये 250 रुपयाला ही प्रत उपलब्ध आहे. आवर्जून वाचा. ह्या 7ही कथा बद्दल आपण ह्या सर्व मान्यवरांचे विचार ऐकलेलेच आहेत. व्लादिमीर प्रयतुल्लांनी इथे यायचं मान्य केलं, त्यांचे विचार, त्यांच्या भावना आमच्या बरोबर शेअर केल्या. वी सिन्सिअरली थँक यू सर टू बिकम हिअर. थँक्यू सो मच. आणि अर्थातच बाकी सगळ्या मान्यवरांनी
समीक्षेच्या बाजूने, आशय मूल्याच्या बाजूने, मानवी भावनेच्या बाजूने आणि डिप्लोमसीच्या दृष्टिकोनातून सुद्धा या कथांचा चांगला परामर्श घेतला गेला. त्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व वाचक प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. Good.